काय इंट्रो करणार. आजच्या आपल्या गेस्ट बद्दल आता सगळेच जण सगळीकडेच इतकं भारी बोलतायत की आपण वेगळं काय बोलणार यार आणि किती बोलणार. हा सुचत नाही यार इंट्रो. खूप खूप भारी काम करतात ते आणि सगळीकडे त्यांचं नाव आहे. गेस्ट द गेस्ट. आणि तुझं त्या हिच्या बरोबर होतं ना. आम्ही आजही एकमेकांना सॉरी, थँक्यू आणि प्लीज हे 3 शब्द वापरतो. आणि तुझ्यासाठी आयुष्य बदलतो नाही असं काही करायचं नाही. नमस्कार, मी रुजुता देशमुख. द अनुरूप शोमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. असं म्हणतात, प्रेमात 1+1 2 नसून 11 असायला हवं. म्हणजेच काय, एकमेकांच्या बरोबरीने, सोबतीने, साथीने तुमची काम करण्याची उमेद वाढायला हवी, तुम्हाला शक्ती मिळायला हवी आणि अर्थात यशही मिळायला हवं. असंच एक यशस्वी अनुरूप जोडपं आज आपल्याकडे आलंय. स्वागत करूया प्रसिद्ध अभिनेत्री आणि आता झालेली निर्माती क्षिती जोग आणि प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता हेमंत ढोमे यांचं. नमस्कार. नमस्कार. नमस्कार रुजुता. द अनुरूप शो मध्ये तुम्हा दोघांचंही मनापासून स्वागत. थँक्यू. Thank you. पहिल्याच नमस्कारलाच लाफ्टर. तुझे फॉर्मल नमस्कार असं केल्यामुळे म्हटलं ओके. ओके, पण आपला इंटरव्ह्यू फॉर्मल नसणार आहे अर्थात, त्यामुळे तुम्हाला हवं ते तुम्ही बोलूच शकता. आणि तुमच्या एकूण प्रवासाविषयी आपण जाणून घेणारच आहोत. पण त्याच्या आधी आपल्या या शोची सुरुवात आपण ज्या सेगमेंटनी करतो त्या सेगमेंटचं नाव आहे कॉल युअर बे. आता बे म्हणजे जेनझी टर्म माहितीये. ओ I know. या ओके, माहितीये. हो हो हो. बिफोर एनीवन एल्स. तर जेव्हा तुम्ही एकमेकांना भेटलात, जेव्हा तुम्ही मित्र होतात मे बी, तेव्हाच्या काळात तुम्ही जायचंय आणि आता इथे कॉल युअर बे इथे एकमेकांना फोन करायचा आहे. सो त्या काळाची आठवण असेल तुम्हाला. किती वर्षांपूर्वी? 20? नाही 18? 13 वर्ष लग्नाला झाले. म्हणजे 14 बरोबर 14. चाललंय ना हा, माझं? बरोबर. बरोबर चाललंय ना माझं? 2011. 11. ओके, ठीक आहे. 2011 मध्ये जा. हा, सो 15 म्हणजे खरं तर कसं 15? 15 26 चालू आहे आता. अरे 13 वर्ष लग्नाला झाली ना, म्हणजे आणि भेटून तुला 14 किती ना. वर्ष वाटतंय की 13च वर्ष झाली ओके. पुढे हा तर काय करू? 2011 मध्ये जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटलात तेव्हा कोणी कुणाला फोन केला होता आणि तो फोन कॉल कसा झाला होता हे आम्हाला जाणून घ्यायचं. खरं तर तुला सांगू का, तेव्हा ते ब्लॅकबेरी मेसेंजर हा, होतं, BBM. correct. तर फोनपेक्षा त्याच्यावर जास्त बोलणं व्हायचं. ओके, चॅट. चॅट हे तिला आठवत नाही नाही, मला आठवतंय. मला अगदी प्रकर्षाने आठवतंय. ओके. त्याचं कारण असं की मी शूट करत होते सकाळी आणि आमच्या तालमी चालू होत्या. सावधान शुभमंगल नाटक आम्ही करत होतो, जिथे आम्ही भेटलो असे पहिल्यांदा. तर सकाळी 9ला मी शूटला पोचले आणि ह्याचा एक मेसेज आला मला, काय चाललंय वगैरे, आज तू तालमीला नाहीयेस, काय बोर होणार वगैरे. सगळं हे सगळं फ्रेंड झोन मध्ये चाललंय. बरोबर. आणि मी म्हटलं नाही, इट्स अ व्हेरी बॅड डे. तुम्हाला का गं, काय झालं? म्हटलं माझे पिरियड झाले, तर आज खूप काम आहे आणि असं आहे. इथपासनं म्हणजे हे कॉन्व्हर्सेशन सकाळी 9 ते माझं पॅकअप होईपर्यंत रात्री 9 हे आम्ही नॉनस्टॉप बीबीवर बोलत होतो. आणि मला असं झालं की एकतर मी एवढा वेळ कोणाशी बोलत नाही, मला कंटाळा येतो. ते असं होतं पटपट बोला, विषय संपवा. तर मी एवढा वेळ बोलते, हा तालमीच्या मधनं मला मेसेजेस करतोय. तर मग ते जरा ब्लॅकबेरी वॉज व्हेरी इम्पॉर्टंट तेव्हा. ओके. सो फोन मग चॅट होऊन जाऊ कसंही तुम्हाला हवं तसं तुम्ही नाही. चॅटवर इथे एक. पण मला विचारायचं आहे की हे फ्रेंड झोन मध्ये करायचं आहे फोन का असं खाऊ घातलेलं अफेअर? तुम्हाला चॉईस आहे, एक कॉन्व्हर्सेशन आहे. कॉन्व्हर्सेशन आहे. म्हणजे तूच करणार मला फोन? माझा फोन करू का? काही तुला हवं ते कर, माझी उत्तरं मेसेज ready. करतो ना, मेसेज करतो मी, तू तर दे मेसेज. हा, चालेल. तुला कंटाळा आला की तू वेगळं स्टॉप होईल. म्हण, कारण ते सकाळी माझ्याही आधी तुला कंटाळा येईल. हा.
हाय क्षिती. हॅलो. तालमीला बोर होत आहे आज, पण तालीम तर करावी लागेल ना. पण मजाच येत नाही आज. का रे? नाही म्हणजे असं एकूणच मजा येत नाहीये. आलाय प्रयोग जवळ, तालीम कर. नाही तुझ्याबरोबरचेच सीन्स राहिले ना म्हणून. हा ते उद्या करू आपण. नाही आज केले असते. तुला नाहीच का वेळ होणार आहे आज? नाही नाही, दिवसभर शूट आहे आणि मला बरं पण नाहीये. संध्याकाळी एकदा बोलायला भेटलो असतो घरी. साहेब माझं पॅकअपच 9:30 ला होणार, त्याच्या पुढे कुठे आता? नाही हरकत नाही ना, मी येऊ शकतो. तुला पिकअप करायला येऊ का? नाही पिकअप नको, माझ्याकडे गाडी आहे, ड्रायव्हर पण आहे, मी येते. फक्त कुठे भेटूया सांग. लांब नाही, ओबेरॉय मॉल माझ्या घराजवळ आहे. मग ओबेरॉय मॉल कशाला? घरी शांततेत तुझ्या किंवा माझ्या घरी बोलता येईल आपल्याला. माझ्या घरी भेटू, आई पण असेल, जेवायला ये. आई तू तर म्हणालीस आई ऑस्ट्रेलियाला गेलीये. अरे हो उद्या जाणार आहे, असेल ती ये तू. मग उद्या भेटू. ठीक आहे, आई उद्या जाणार आहे ना. त्याला रिकामी जागा हवीये. हे कारण स्टार्कली आठवतंय की आम्ही जेव्हा पहिल्यांदा तिच्या घरी भेटलो तेव्हा माझी सासू नव्हती. नव्हती. माझी सासू ऑस्ट्रेलियाला गेली होती आणि ती काहीतरी अशी 22-23 दिवसांनी परत आली. ती परत आली तोच तिला काय झालं या घरात. एक पुरुष घरात राहायला येऊ लागला का? नाही ती परत आली तेव्हा असं झालं, ती सकाळी पहाटे पोहोचली म्हणजे. तर मी तिला म्हटलं माझा एक मित्र येणार आहे रात्री जेवायला. तर ती म्हणली बरं आता बरं, अनेक मित्र तिला माहिती आहेत. तर तिने विचारलं कोण मित्र? म्हटलं हेमंत ढोमे. म्हणजे कोण? म्हटलं अगं आता नाटकात नाही का माझ्याबरोबर? हां बरं ओके. तर माझ्या आईने ते आधी खूप कॅज्युअली घेतलं होतं की एक मित्र जेवायला येणार आहे. मी याला म्हटलं होतं तू जरा नीट वाग, कारण मी आज तिला सांगणार आहे की हा नुसता मित्र नाहीये, माझं काहीतरी म्हणणं आहे. बर, त्याच्या पुढे जे झालं मग त्याच्या आधीचं मला आधी सांगा, कारण मला ती प्रोसेस जाणून घ्यायची की तुला नाटकाच्याच दरम्यान तुला आवडू लागली होती ही मुलगी. आम्ही एकमेकांना आवडू लागलो होतो आणि ते खूप फास्ट होतं. म्हणजे आम्हालाही असं होत होतं की हे असं पटापट कसं घडतंय. आणि हे असं नाहीये की प्रोजेक्टला भेटलोय म्हणून फ्लर्ट करतोय वगैरे. हे काहीतरी वेगळं आहे. अच्छा. आणि म्हणजे आम्ही एकमेकांशी जेव्हा पहिल्यांदा बोललो तिथून ते हा जो प्रवास होता की आपल्यात काहीतरी आहे हे वाटेपर्यंत असं जे होतं ना की आय लव्ह यू किंवा असे मेसेजेस होतात किंवा माझं तुझ्यावर प्रेम आहे, असं काही घडलंच नाही. आम्ही एकमेकांशी थेट बोललो की म्हणजे मी म्हणालो की ही मला म्हणाली काय आहे हे? तर मी म्हणलं की लग्न करूया आपण. आणि ती म्हणाली हा चालेल, घरी सांगावं लागेल मग आपल्याला. एवढं क्विक होतं. कोणी कोणाला प्रपोज बिपोज असं काहीही केलं नाही. आणि विचारही केला नाही तुम्ही? नाही. त्याचं कारण काय माहितीये, मी आधी होते ना काही रिलेशनशिप्स मध्ये, तेव्हा मी खूप विचार केला होता. तर त्या काही वर्कआउट झाल्या नाही. तर मला असं झालं फार विचार करून काही फार घडतंय असंही नाहीये. सो आता एकदा न विचार करून जस्ट बाय गट करून बघूया काय होतंय. कमाल. सो तालमी सुरू झाल्या तेव्हा आम्ही भेटलो. तालीम आपली खूप तालीम केली तरी 2 महिने खूप, म्हणजे आम्ही एकदमच जोरात तालीम केली. बरोबर. रीडिंग टू पहिला प्रयोग असा 1-2 महिन्याचा हे होतं. आमच्या ग्रँड रिहर्सल झाल्या होत्या पिंपरी चिंचवडच्या थिएटरमध्ये. त्या जेव्हा होत्या तेव्हा मी माझ्या मोठ्या मावस बहिणी आहेत, पुण्यात राहतात त्या दोघींना म्हटलं होतं तुम्ही या त्या ग्रँड रिहर्सलला. म्हणजे मला हा मुलगा आवडतो, मुलगा बघायला आल्या होत्या त्या. तर तुम्ही या हे सांगायला की मला हा मुलगा आवडतोय, आता इथे काहीतरी होऊ घातलंय. आणि पूर्ण दिवस रंगीत तालमीला माझी रंगीत तालीम आहे. मला नाटकाचं टेन्शन, प्रयोगाचं. त्याच्यात ह्या दोघी खाली बसून मी बसतोय कसा, चालतोय कसा, खातोय काय, कसा बोलतोय, हे सगळं बघतायत. तर मला असं झालं की आज नको होते मला परीक्षक. नंतर प्रयोगाला येऊ देत परीक्षक. पण परीक्षक येऊन बसले होते आणि त्यांनी जाऊन असं सांगितलं की माझ्याशी तिची ताईच माझ्याशी येऊन म्हणाली की छान, मग लग्नच करा मग आता. तर मला असं अप्रूव्ह केलं त्यांनी रिहर्सल मध्ये. आणि तिथून पुढचे पहिले काही प्रयोग म्हणजे प्रयोगाचं टेन्शन सोड, हिचे मित्र हिचे नातेवाईक येऊन आपले चेक करतायत तुला, चेक करतायत. आणि असंच चालू होतं पूर्ण वेळ. आणि क्षितीच्या आईचं मत थोडं वेगळं होतं. क्षितीच्या आईला मी जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा ती म्हणाली अरे तुझं त्या हिच्या बरोबर होतं ना.
मला असं झालं की अरे यार हेमंत यार, आता मी हिला काय तोंडाने सांगू की आज घरी सांगायचंय. हा. तेव्हाच ती असं म्हणाली, बरं आम्ही एकमेकांना खाणाखुणा करतोय की तू बोल बोलतोयस किंवा की मी मीच बोलू. त्याच्यात ही बाई जेवता जेवता म्हणाली, अरे मला आत्ता आठवलं तुझं तिच्या बरोबर होतं ना. अरे मी हेमंत 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 असं तिला सांगितलं. मग असं काहीतरी आम्ही जेवताना गप्पा मारताना विषय निघाला की त्याला ढोम्या म्हणतात. ढोम्या, हा. अरे ढोम्या म्हणजे तू तो तुझं तिच्या बरोबर चालू होतं ना. तर मला जर यार आता कायच म्हणजे, मग मी म्हटलं आता सगळं राहू दे, चुकलं. आता तू गेल्यावर सांगते मी तिला. सगळं चुकलं. वा, आणि वा, वा. हिचे वडील आले होते प्रयोगाला हिने सांगितलं असं असं आहे. चेक करायला हा हा हा. की प्रयोगाला आला? आणि मग नाही चेक त्याच्यानंतर करायला आला असेल. त्याच्यानंतर मी घरी गेलो भेटायला त्यांना. हा. तर तेव्हा ते असं म्हणाले की बघ बाबा, तुझ्या जबाबदारीवर तुला करायचंय तर ते हे कर. नंतर कधी फिरून माझ्याकडे आलास, आमचं जमलं नाही, प्रकार काय माझ्या गळ्यात मारलात वगैरे, तर मी जबाबदारी घेणार नाही. तुझं नशीब आहे, तू बघ. अर्थात म्हणजे काका काय बोलणार. Correct. हे असं तरी सगळे तुला उडी मारायचीच होती. कारण उडी तू मारायची खूप होती. प्रेमात पडला. प्रचंड प्रेमात पडलो होतो. मला समाव ना माझे काही टिकमार्क होते ते असे असे टिक झाले. वा. म्हणजे मला काहीतरी करून सिकेपी मुलगी हवी होती. अच्छा. कारण कास्तीच जेवण काय? छान खाणं मिळायला छान. पाहिजे. नाही जेवण छान मिळायला पाहिजे. हा. माझ्या आजूबाजूला 2-4 सिकेपी मैत्रिणी होत्या. हा. त्यांना बघून माझं असं व्हायचं की बघ ह्यांच्या घरी खायला किती मस्त असतं. सो त्याच्यामुळे असं झालं की नाही हे एक टिक मार्क झालंय. हम्म. मला या क्षेत्रातलंच कोणीतरी हवं होतं. बर. ते एक टिक मार्क झालं. हम्म. त्याच्यात ती वयानं सुद्धा मोठी आहे हम्म. आणि तशी पण सिनियर आहे कामाने. सो मला तेही त्याची मला मदत होईल असं वाटलं. कारण माझी बॅकग्राऊंड माझ्या आसपासही कोणी या क्षेत्रात नाहीये. हम्म. म्हणजे हम्म. 50-1 किलोमीटर सुद्धा माझ्या गावापासून कोणी या क्षेत्रात नव्हतं. त्यामुळे असं झालं की आपण या क्षेत्रातलं कोणी मिळालं तर आपल्याला थोडंफार गायडन्स मिळेल, हम्म. काहीतरी माहिती मिळेल ऍक्च्युली आत काय घडतं. कारण आपण बाहेरनच हे जग इतकी वर्ष बघतोय. सो ते सगळं टिकमार्क झाल्यावरती माझं असं झालं की नाही, आणि मुळात प्रेमच. हा हे तू पहिले सांगायला पाहिजे होतंस खरं तर. ते खरं तर त्यांनी सांगितलं होतं. आधी पुढचे तेच tick सांगितलं होतं marks. अगं. हा. पाहिलं तुझे तर. काय टिक मार्क्स होते का तुला उडी मारायची होती म्हणालीस तसं? मी आधी ज्या मुलांबरोबर रिलेशनशिपमध्ये होते त्यातलं काहीही हे मनमध्ये नाहीये. ओके. ही इज अ व्हेरी डिफरंट पर्सन. इनफॅक्ट मी जेव्हा माझ्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीला हे सांगितलं तेव्हा तिने असं मला विचारलं, आर यू शुअर? म्हणजे तो मुलगा खूप छान आहे वगैरे हे बाजूला ठेव, हम्म. तू आयुष्यात जरा मागे जाऊन विचार कर की तुला जी 1-2 मुलं आवडली होती ती जशी होती तसा हा नाहीये. हम्म. तर मी म्हटले प्रिसाइजली माय पॉइंट. मला ते आपण एका ह्याच्यात अडकतो माहितीये ना, आपण एक तयार केलेलं ड्रीम वर्ल्ड असतं की हे म्हणजे भारी, हे म्हणजे सॉलिड, हे म्हणजे असं. तर ते युसलेस आहे हे मला कळलं होतं तोपर्यंत. आणि मला असं झालं होतं की हेला छेद द्यायचा आहे मला. हम्म. आणि तो परफेक्ट बसत होता त्याला. सो मी असं ठरवलं बाकी होईल ते बघू पुढे. आणि मग डायरेक्ट लग्न करायचं ठरवलं. हा. आणि हो. तुझ्या घरी काय मग याच क्षेत्रातली, कारण त्यांना खरं तर या क्षेत्राविषयी फार काही माहित नव्हतं, बरोबर? हो. माझ्या घरचे थोडे स्केप्टिकल होते हा. की या क्षेत्रात माहित नाही, स्टेबिलिटी नसते रिलेशनशिपमध्ये, माणसं पटापट डिवोर्स घेतात, असं सगळं आजूबाजूला ऐकू येत होतं किंवा वाचत होते ते लोक. माझे बाबा पोलिसात असल्यामुळे तो एक पॉलिसी इन्साइट पण होता की नाही रे, नको रे वगैरे, आपल्या गावाकडची कोणीतरी बघ, हा. चांगलं खाऊ पिऊ घालेल, सगळं नीट होईल वगैरे. आणि मी जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा 1-2 त्यांचे प्रश्न होते. वयाने मोठी, असं काही खूप मोठं अंतर नाही पण तरी सुद्धा वयाने मोठी आहे एवढी. पण ते असं म्हणाले की भेटूया. म्हणजे त्यांनी बाकी काहीच चर्चा केली नाही माझ्याशी. सो पुण्यातनं मी, आई, बाबा असे आम्ही गाडीत बसून निघालो. बर. आता पूर्ण प्रवास मला काही तिला सांगता येईना, काही नाही. एक फक्त फोन केला, हा आम्ही निघालोय हा. आणि गाडीत आता एवढं टेन्शनचं वातावरण आणि माझे आई बाबा भलत्याच गप्पा मारतायत. हे ते मला असं झालं थोडं विचारा, 1-2 प्रश्न, अजून काही माहिती. आम्ही घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यावरती एक रीतसर माझे आई बाबा तिच्याकडे बघतायत. तर मला ते इतकं ऑकवर्ड झालं होतं की आता एक बघाबघीचा टाईप कार्यक्रम का होतोय. हा. आणि इडली चटणी दिली इडली एवढंच, चटणी, बाकी हा. सेम ऍक्टिव्हिटी सगळी केली. सगळी सेम, चहा आणून दिला अरे वगैरे. वा. आणि मी या किस्स्यामध्ये पूर्ण वेळ पेपर तोंडासमोर धरून माझा बसलो होतो. इतका
धोक्यात गेला होता ना हेमंत, मी तुला सांगू नाही शकत रुजुता. बिकॉज ही ऍक्टिव्हिटी पूर्ण वेळ असा होतो मी, आणि कारण मला हे क्षितिजच्या बघायचं आयुष्यात तिने ही ऍक्टिव्हिटी केली Exactly. हेच माझ्यासाठी. सो मला असं सांगितलं आई बाबा येणार आहेत जेवायला, इडली चटणी वगैरे मी केली, तोपर्यंत मी बेसिक स्वयंपाक करतच होते घरी. आणि नशीब आमच्या ना घराचं काम चालू होतं, माझ्या आणि आईच्या घराचं रेनोव्हेशन चालू होतं, ते जस्ट सेटल झालं होतं. मग त्यात क्विक इडली चटणी बिटणी केली. आता आय एम एक्सपेक्टिंग यू टू स्टार्ट तू कर ना, तू माझ्या आईला पण ओळखतोस, मला पण ओळखतोस ना. हा मुलगा पेपर उघडून हे माझ्या ओळखीचेच नाहीयेत, ही मुलगी ही माझ्या ओळखीची नाहीये, ही बाई ही माझ्या ओळखीची नाही, आणि असं बेसिक चालू होतं. डोक्यात गेला होता माझ्या. हे चांगलं वाटतंय पॉलिश फर्निचरला. हा बरं टीव्ही चांगला साईज वाटतोय, हवा फरशी पण चांगली झाली आहे वगैरे. काय हा बोलतो, हा येऊन गेलाय घरी, टीव्ही आम्ही दोघांनी जाऊन घेतला होता त्या घरातला. तर तू हे काय बोलतो, काहीतरी एक पण तू एवढा हल्ला होतास आतून. अगं मला एवढं ऑकवर्ड होत होतं. क्षितिजोग, मला माहितीये ना ही मुलगी, तुलाही माहितीये, ही मुलगी इडली चटणी घेऊन येते, एक सासू सासरे आहेत त्यांना चहा देते आणि अशी वगैरे बसली. हो हो अगदी. तो खरं तर तुलाच घाबरून पेपर उघडून अगं, पण बसला असेल कुठल्या परिस्थितीला घाबरून. आणि म्हणलं आता जर फाडकन काही बोलली तर हे सगळं संपलं. कारण गाडीतनं परत जाताना मी आपला धीर एकवटून असं म्हणालो, कशी वाटली, तर त्यावर ते असं म्हणाले की एंगेजमेंट करून टाकूया, कारण तुमचे आता नाटकाचे दौरे वगैरे आहेत, कुठे कुठे एकत्रच हिंडताय, तर आमचं समाधान की तुमची एंगेजमेंट झाली आहे, मग हिंडा काय हिंडायचंय ते. असं करून महिन्याभरात एंगेजमेंट झाली. पण त्या मला जाणून घ्यायचं की तो संवाद सुरू कोणी केला पेपरमध्ये? हा आई माझी माझी आणि आली सासूबाई. मावशी. हा, कारण त्या खूप गप्पा, ऑब्विसली फॉर हर ऑल्सो आत्ता आलं एका घरात आपण, तर काय मग त्या हळूहळू गप्पा सुरू झाल्या. ऍक्च्युली आमचे पप्पा पण व्यवस्थित गप्पा मारतात, पण ही टेक्स टाइम. सासूबाई पण गप्पा मारतात, शी ऑल्सो टेक्स टाइम. त्यातल्या त्यात कमी टाइम टेक करणारी माझीच आई आहे, त्यामुळे तिने एक गप्पा सुरू, हो का मग प्रवास असा झाला का वगैरे असले काहीतरी नॉन प्रश्न तिने विचारले. पण मग घराचं रेनोव्हेशन चालू आहे, मग असं झालं वगैरे असले काहीतरी करून ह्या सगळ्यात म्हणजे एखादं फर्निचर बसावं ना, तसा हेमंत असा होता पूर्ण वेळ. फक्त खाल्लं त्यांनी आणि एवढंच. आणि आई बाबा जाताना मला असं म्हणाले, मग चेंबूरला हिच्या बाबाला भेटूया का? तर मी म्हटलं नको, ते नको, ते टाळूया आपण, कारण मग काहीच नाही होणार. तुम्ही मलाही गावी घेऊन जाल. या क्षेत्रातून तुम्ही मलाही काढाल. म्हणलं नकोच ते, किंवा तुम्ही स्वतःही वेगवेगळे व्हाल, तुम्हीच निघून जाल कुठेतरी, माझे वडील वाराणसीला गेले वगैरे, काही होऊ शकतं या किस्स्यानंतर. आयुष्यातनं खचू नका म्हणलं, चांगलं चाललंय आपलं. वा 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 वा. मी इमॅजिन केलं काका आणि घर, अशक्य. वा वा. हा एक छान डिसिजन तू घेतलास. पहिल्या भेटीत वडिलांना नका. म्हणजे माझा बाबा आणि आई पप्पा लग्नात भेटले पहिल्यांदा. ओ चा डायरेक्ट. तशी फिल्डिंगच आम्ही लावली आणि होती. तसंही त्याचं असं काही फार आता काय मांडवात काही मोडायचं नाही ना, म्हणजे त्याचं आणि असं काही म्हणणं नव्हतं बाबाचं, टू बी व्हेरी ऑनेस्ट, की मला भेटायचं आहे. मी तू त्याला भेटला होता एकदा, आणि त्याचं असं म्हणणं होतं की इफ यू आर शुअर इट्स युअर लाईफ, तुला कळतंय की तू काय करतेस, तर चांगलं झालं तरी तुझं चूक झाली तर तू शिकशील, तर पुढे आता मग डायरेक्ट लग्नात भेटले होते असं. पण मग लग्न सोहळा कसा करावा वगैरे अशी काय चर्चा झाली दोन्ही कुटुंबांमध्ये? दोन्ही कुटुंबामध्ये मी आणि आई आणि हे सगळे. मला ऍक्च्युली आधी कोर्ट मॅरेज करायचं. आय वॉज व्हेरी व्हेरी क्लिअर की मला कोर्ट मॅरेज करायचं. पण माझ्या सगळ्या मावस भावंडांच्यात मी सगळ्यात लहान आहे, आणि माझी आजी होती तेव्हा, आईची आई. आणि इथे मम्मी पप्पांना प्रॉपर लग्न हवं होतं, आपण नीट व्यवस्थित सगळं विधी लग्न करू. तर आधी मला असं झालं होतं नाही वगैरे. मी तिथे जायच्या आधी घरी बोलत होते, मी आई आजी मावश्या वगैरे. म्हटलं नाही मी असं म्हणणार आहे, मला कोर्ट करायचं, आपण बघू ते पुढे. तर माझ्या आजीवर खूप प्रेम होतं. तर मी आजी असं म्हणाली की नाही तुझं सगळं बरोबर आहे, मी सगळं तुझं मला मान्यच आहे, पण हे लग्न विधी पद्धतीनेच होणार. मला असं बरं, ती अशी खरं तर नाहीये, म्हणजे तिला असं उद्या म्हटलं असतं की झालं आमचं लग्न करून आलो तर ती ओके म्हणाली असती. पण ती असं म्हणाली की नाही, मला तू शेवटची आहेस ना आता ह्याच्यात, तुम्ही असं पैसे खर्च करू नका खूप, नाही तुम्हाला पाहिजे तर त्याच्या आई वडील तुम्ही दोघी एवढंच जाऊन करा, पण लग्न असं व्हायला पाहिजे.
तर तीच बोलल्यावर काय माझ्याकडे स्कोपच नव्हता. वा, मी वा. म्हटलं आणि okay. अगं माझ्या गावी वगैरे म्हणजे 5-5, 10-10 हजार लोक लग्नाला असतात. हो रे, म्हणजे ते हे असं चूल गाव बंद जेवण. अवताण असतं. म्हणजे आज गावची चूल बंद, एवढे लोक लग्नाला येतात. येतातच. तर आता हे सगळं कसं करायचं, तर खूप मिडवे काढावा लागला तो, की नाही मग पुण्यात ठेवलं ना तर लोक जरा कमी येतील गावाकडचे, मग जेवढं बोलवायचं तेवढ्यांनाच बोलवू असं. पण ते खूप कठीण गेलं. सो मग असा ऑप्शन होता की आयदर 10,000 लोक नाहीतर घरच्या घरी. हम्म. पण मग मिडवे काढला आणि त्याच्यासाठी आम्हाला प्रचंड प्लॅनिंग करावं लागलं. कारण हिला विधी जे आहेत, म्हणजे आम्ही मिटिंगही घेतली हा, विधी करणाऱ्यांबरोबर. हा. ते जे गुरुजी आहेत ते आमच्या चांगले होते. खूप चांगल्या मित्राचा भाऊ होता तो. हा. हा, अमित फाळके अच्छा, भाऊ होता. ओके. आणि आमची त्याची मीटिंग समुद्र हॉटेलला पुण्यात. हा. आणि ही असं म्हणाली की ह्याला किती वेळ लागतो, तर तो असं म्हणाला शूटिंग नाहीये, हे असं ठरवता येत नाही कॉल टाइम कितीचा, मग आउट टाइम कितीचा आउट वगैरे. टाइम मध्ये ब्रेक असणार का, ही विचारते मध्ये ब्रेक असणार का मध्ये, त्या कारण ते धूरबीर खूप होतो वगैरे. चित्रपट बघायला हा, चाललाय का तर आपण? त्याचं असं झालं की चिंता करू नका, सगळं पटापट होईल, 45 मिनिटात मी ते आवरतो सगळं. मी आमचं असं ते झालं, मला हा. असं काय म्हणाले की परीक्षाच तुम्हाला कपडे बदलायचे असतील ह्या विधीनंतर. म्हटलं नाही नाही नाही, एकदा जे घातले ते लग्न संपेपर्यंत बदलत नसते मी कपडे. ती तुम्ही नाही ते छान वेगळं. म्हटलं मी ह्याच्यासाठी तयार होते हेच खूप. हम्म. मेरा बस चले तर मी ह्याच कपड्यात लग्न करायला पण तयार आहे. तर मी म्हटलं ते काळजीच करू नका, कपडे काय मी बदलच नसते, जेवायला वेगळे ह्याला वेगळे असं काही काही नाही काही नाही. हा, मग काय वेळ नाही लागणार. म्हटलं सुपर्ब. हा, मस्त होते ते गुरुजी. त्यांनी फार म्हणजे त्यांनी मजा आणली ते सगळं करायला. थोडक्यात आवरलं त्यांनी ते. हा. वा वा. आणि मग गावचं काय केलं मग तुम्ही? गावी जाऊन परत एक गाव जेवण वगैरे केलं की नाही तसं सोडून काही केलं. दिलं मग ते? ते सोडून दिलं. त्यावरनं नाराजही हा, झाली तेच बरीच मी मंडळी. पण आता त्याला काही पर्याय नाही. एका पॉइंटला आमचं असं ठरलेलं की गावी जागरण गोंधळ वगैरे असं करू, पण तेही आम्ही जेजुरीला जाऊन केलं. सो त्याच्यामुळे असं काही बेसिकली खूप खर्च, इव्हेंट असं काही आम्हाला मनापासून करायचं नव्हतं. म्हणजे करायचं झालं असतं तर खूप काही करता आलं असतं, पण टू बी व्हेरी ऑनेस्ट आम्हाला असं वाटत होतं की हा खर्च करू नये, इन्स्टेड ते पैसे जपून ठेवावेत, संसाराला कामी येतील, किंवा आईबाबांना. आणि दोन्हीकडूनही ते उगच, म्हणजे माझं स्वतःच असं मत आहे की कर्ज काढून सण करू नये, किंवा काही कोणाला दाखवायला करायचंय ते. सो त्याच्यामुळे ते आम्ही खूप टाळलं कटाक्षाने. ऑल्सो आम्ही आमच्या लग्नात नातेवाईकांना, म्हणजे माझ्या आणि किंवा मित्रमंडळींना, आम्ही सगळ्यांना असं सांगितलं होतं की तुमचं जे काही गिफ्ट, कारण अनेक लोक तुला काय हवं लग्नाचं, तर मी त्यांना म्हटलं होतं तुमचं बजेट 500 रुपये असेल ना तरी मला चालणार आहे. ते 500 रुपये तुमच्याकडनं आहेत अशा एन्व्हलप मध्ये टाकून द्या. आणि डिनर सेटवर कायद्याने बंदी आणली होती आम्ही. आम्ही म्हटलं होतं डिनर सेट घेणार नाही, आम्ही घेऊ ना. म्हणजे आमच्या एका मित्राचं बजेट होतं, तो म्हणाला आमच्याकडे माझ्याकडे 1000 रुपये बजेट आहे. ग्रेट. मी तिकडे घरी नवीन घर घेतल्यावर उषा घेतल्या विकत. मी त्याला मेसेज, तो फोटो पाठवला, म्हटलं या उषा आमच्याकडे तुझ्याकडनं आल्या. किती गोड आहे. किंवा एका मैत्रिणींनी पैसे दिले होते, आणखीन एका मित्रांनी, ते एकत्र करून त्या दोघांना मेसेज केले, वॉशिंग मशीन इथनं आलं, हे तुमच्याकडनं मला मिळालेलं वॉशिंग मशीन आहे, ते प्लीज डिनर सेट, जग आणि 6 ग्लासेस वगैरे काही देऊ नका. आणि फुलं तर द्याहून आणून. हो, कारण ते बजेट किती आहे ह्याच्याने काही फरक पडत नाही. ते डोंट वेस्ट इट ऑन फुलं 500 रुपयाची. मला द्या, मी त्याचं काहीतरी करीन नीट. सो त्यामुळे ते हे आयडिया होती आमच्याकडे सगळ्यांनाच की हे काय पद्धतीचं लग्न चालू आहे ऍक्च्युली. वा वा, कमाल. असं. त्यानंतर तुम्ही पहिल्यांदा एकत्र राहायला लागलात, म्हणजे लग्नानंतर, बरोबर? आता एकत्र राहायला लागल्यावर आपल्याला वेगळी माणसं कळायला लागतात, जेव्हा आपण 24 तास राहायला खूपच लागतो. वेगळी माणसं. मग भांडी आपटायला लागतात, डुकी आपटायला लागतात. तुमच्या बाबतीत काय घडलं? काय काय नव्याने कळलं आणि ते हँडल कसं केलं? कच्चा भांडायला लागलो आम्ही. ते म्हणतात लग्नानंतर पहिली 1.5 वर्ष हनीमून पिरियड असतो. नाही. एक्झॅक्टली ती पहिली 1.5 वर्ष आता कोण कोणाचा जीव घेतोय इथे येऊन थांबली होती. पहिली 1.5-2 वर्ष मग ऍक्च्युली असं मला वाटतं की आमचा हनीमून पिरियड सुरू झाला. देन लाईफ, म्हणजे पहिली 2 वर्ष सोडून आता 11 वर्ष लाईफ हॅज बीन ग्रेट. म्हणजे हनीमूनच्या शेवटच्या दिवशी मी असं प्रेमात येऊन की काय माझं आयुष्य सुंदर केलंस तू, थँक्यू वगैरे. एक 6-7 महिन्यांनी आईला कुठून मी तुझ्याशी लग्न केलं.
माझं चुकलंच आयुष्यात हे सगळं, इथपर्यंतचा तो प्रवास हा, होता. पहिली पण 1.5 ती वर्ष. म्हणते तसं आमचं ऍक्च्युली 1.5-2 वर्षांनी जो काय रोमॅन्स होता तो हा, सुरू सुरू झाला. झाला. करेक्ट. आता ओळखायला लागलो. बरं, आम्ही एकमेकांना कायम हे सांगतो की आपण वेगळे होणार नाही, काहीही होऊ दे. म्हणजे ते आता हा, म्हणजे दॅट इज जसं आई बाबांना आपल्याला डिवोर्स देता येत नाही तसंच आहे आपलं आता. आता आपण निवडलं एकमेकांना. आई बाबा आहेत ते आई बाबा आहेत, त्यांना काही आपण हे नाहीत आता उद्यापासून आई बाबा असं तर असं करू नाही शकत करत. नाही. सो त्याच्यामुळे तसंच हे आपल्याला निभवायचं आहे. आणि हे म्हणल्यामुळे तिथून पुढचा प्रवास खूप सोपा होता. ऍक्च्युली ती पहिली 1.5 वर्ष आहे ना, मला आता इन हाइंडसाइट असं वाटतं मी चांगली आहे, मी चांगला आहे, बरं मी तुझ्यासाठी हे ऍडजस्टमेंट करते, बरं मी तुझ्यासाठी ऍडजस्टमेंट करतो, ह्याच्यानी आमच्यात भांडणं वाढली. म्हणजे असं होतं ना की मी तुझ्यासाठी चहा केला आणि तू येऊन म्हणाल मला चहा नकोय, तर एकतर असं होतं मी तुझ्यासाठी केला. म्हणजे एक्झाम्पल देते तुला आणि तू म्हणालास की मला नकोय चहा, तर ते हळूहळू बिल्डअप होऊन ते 1-1.5 वर्ष त्याच्यात गेलं. मग असं एकमेकांना बसवून आम्ही सांगितलं की ऐक, काहीतरी चुकतंय, काहीतरी आपण आहोत त्यापेक्षा काहीतरी वेगळं होण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यानी गडबड होते. तर हे बाजूला काढू आपण जसे आहोत, जे आवडतं जे नाही आवडत, हे बोललेलं आवडतं, हे बोललेलं नाही आवडत, ही मजा केलेली आवडते, ही मजा चेष्टा केलेली आवडत नाही, हे क्लॅरिटीनी बोलू. आपण एक चांगले मित्र होतो, लेट्स रिमेन गुड फ्रेंड्स अँड द बेस्ट ऑफ फ्रेंड्स. आणि मग आयुष्य खूप सोपं झालं. द मोमेंट वी डिसाइडेड की आम्ही वेगळे वेगळे आहोत, म्हणजे स्वभावाने, हे ज्या क्षणाला आम्ही मान्य केलं त्या क्षणापासून लाईफ बिकेम इझी. आणि तुझ्यासाठी आयुष्य बदलतो नाही असं काही करायचं नाही. एक कुठलीच गोष्ट म्हणजे की हे मी नाही. तुझ्यासाठी केलं, असं काहीही करत नाही. नको, तुला हवं होतं म्हणून तू केलंस. म्हणजे मला हवं होतं म्हणून मी लग्न केलं, हिच्यासाठी मी लग्न नाही केलंय ना, हिच्याशी मला आवडत होती म्हणून केलं. त्यामुळे डोक्यात हेच ठेवलं की या पूर्ण आता जे काही आयुष्य काढू एकमेकांसोबत त्याच्यामध्ये मला हवं म्हणून वागायचं. म्हणजे देव खरं बोलणं आलं पटकन. म्हणजे त्याला बरं वाटेल म्हणून खोटं नाही, म्हणजे समोरच्याला बरं वाटेल म्हणून खोटं बोलणं टाळलं आम्ही, म्हणजे संसारात. त्यामुळे ते असं आता इट्स लाईक, म्हणजे आता इट्स अ वेल ऑइल्ड मशीन, ते चालू असतं. पण ते पहिले 2 वर्ष ह्याच्यात गेली. म्हणजे मला खूप असं वाटतं की ही जी भांडणं होतात मेनली ती ह्याच्याचमुळे होतात. आपण खूप समोरच्याला प्लीज करायला जातो की आता मी तुझ्या स्वप्नात होते. नाही, मी नॉर्मल माणूस आहे, मला घरी असल्यावर काहीही ते टीव्हीत दाखवतात तसं सुंदर बनून बसत नाही, मी अशी केस बांधून वेड्यासारखी घरभर फिरत असते. त्यामुळे हे आता बदलायचं म्हणालो ना की आज मला स्वयंपाकाचा कंटाळा आलाय, पण तो दिवसभर बाहेर होता, मी जर दिवसभर घरी आहे पण तरीही मला कंटाळा आलाय, हे आपण नाही म्हणत. नाही, तो बिचारा जाऊन आलाय, आता कुठे म्हणू, मी घरचं देते, पण आलाय ना कंटाळा, ओपन युअर माउथ अँड से की सगळं बरोबर, मी काही काम केलं नाहीये दिवसभर पण मला कंटाळा आलाय. तर मग देन इट बिकम्स व्हेरी इझी. मग तो म्हणतो हा ठीक आहे, मग हे खाऊया मात्र बाहेरनं. हे आम्ही जेव्हा सॉर्ट केलं ना, मग लाईफ स्मूथ होतं पुढे. पण हे आत्मसात करणं सोपं नाहीये, हो ना? म्हणजे मला तरी नाही गेलं कठीण. म्हणजे मला असं झालं की हुश, नाव आय डोंट हॅव टू प्लीज हिम, प्लीज लेट हिम अंडरस्टँड की मी अशी आहे. समहाव मला वाटतं डायलॉग ठेवला ना, आम्हाला तिसऱ्या माणसाची गरज नाही पडली. जेव्हा केव्हा आमची भांडणं झाली तेव्हा तिसरा माणूस बसवून तो आम्हाला समजावतोय किंवा हे असे क्षण आले की बोलत नाही होत 4-4 दिवस, थोबाड बघत नाही होत एकमेकांचं. बोलत नाही, ह्याचेच प्रॉब्लेम आहेत सगळे. मी आज घरीच येणार. अगं हो, कारण बोलत नाही हा ऑप्शनच नाहीये माझ्याकडे आयुष्यात. मी बोलून मोकळी होते. म्हणजे इमॅजिन तू कर, बोलून मोकळी झाल्यानंतर बोलत नाही होत, हा मुद्दा आहे. कारण तू तेव्हा बोलत नव्हतास ना, तू पटकन नाही बोलत. मग मी अरे केलं की कारे नाही करणार. आता 2 मिनिटापूर्वी आपण माहितीये ना सहजीवनाची सूत्रे वगैरे सहजीवनामध्येच येतं. असं पाठांतर करून आलायत का तुम्ही बघ ना, सहजीवनाची हेच सूत्रं? हा खूप असं करतो. मग आता मी त्याला एक दिवशी असं म्हणाले की आज झालंय ना भांडण, ते आयदर आज रिझॉल्व्ह करायचं आणि मग तरीही चिडून आपण बोलत नाही होतेच ओके. आज भांडण झाल्याचं 3 दिवसांनी नाही सांगायचं, तेव्हा तू असं म्हणा, तेव्हा मला काही आठवत नाही, आत्ताचं आत्ता बोल, नाही तर विसरून जावा. ते 3 दिवसांनी खुसपट काढायची नाही, ते काही मला जमत नाही, तेवढा माझी बुद्धी नाही, मी विसरून जाते सगळं. पण ह्याच्यासाठी त्याला ट्रेन, डोंट लुक एट मी से येस, तुला ट्रेन करावं लागलंय. मी काय मुद्दा सांगत हा होतो? बरं सांग. सॉरी,
तो गेला. बरं, ठीक. हा नाही तू असं म्हणत होतास की हा प्लीज आता मदत कर मला, कारण हे असंच होतं. तू असं म्हणत होतास की आम्ही एकमेकांशी बोलत नाही वगैरे, असं नसतं. तेव्हाची तेव्हा संपवतो. हा तिसरा माणूस माणूस येत नाही. कधी तिसरा लागला माणूस नाही. लागत नाही आम्हीच तुम्हाला. एकमेकांशी बोलून, भले बोलत नाही हो तरी सुद्धा बोलून त्यातनं मार्ग काढला. आणि इव्हेंच्युअली असं लक्षात आलं की आपल्याला एकमेकांशीच बोलावं लागेल. हम्म. हा कितीही कचाकचा भांडलो, काहीही केलं तरी एकमेकांना सांगावं लागेल, समजवावं लागेल. मग मेसेज असेल तर मेसेज करूया, जमलं तर समोरासमोर बोलूया, पण ते संपूया. मग आम्ही असा एक रूल केला की शक्यतो सकाळी भांडण जर सुरू झालं तर रात्री आपण झोपायला गेल्यानंतर ते भांडण संपून वी शुड झोपायचं. ट्राय आवर बेस्ट की असं होईल. हम्म. दुसरं आम्ही एक अतिशय प्रकर्षाने पाळतो, म्हणजे आम्ही आजही एकमेकांना सॉरी, थँक्यू आणि प्लीज ही 3 शब्द वापरतो बोलताना. वाव. हो. पण हे एकानी कोणी शिकवलं दुसऱ्याला की दोघांनी? मला वाटतं क्षितीने शिकवलं, हम्म. माझ्यात नव्हतं ते बहुतेक सॉरी, थँक्यू किंवा हा, मग म्हणजे- त्याला ते फॉर्मल वाटायचं. हा. हा म्हणजे की- आत्ताही गाडीत क्षितीने मला पाण्याची बाटली दिली, मी थँक्यू म्हणालो. हा. सो ते आलं आता, म्हणजे ते आता स्वभावात आत्मसात गेलंय. करून आणि आता घेतलंय. ते सगळ्यांच्या बाबतीत होतं. हम्म. म्हणजे आता घरीच एवढं होतं 24 तास, त्यामुळे मग ते घरी असल्यामुळे कारण- बाहेरही वागलं हा, जातं. नाहीतर आपण ते फार टेकन फॉर ग्रांटेड करतो आणि इट टेक्स, इट्स नॉट फॉर्मल. उलट हे इन्फॉर्मल आहे की तुमच्या पार्टनरनी तुम्हाला पाणी दिलं, हे त्याचं काम नाहीये. तो हे म्हणू शकतो उठ आणि घे. हम्म. इफ यू आणि स्टील गिव्हिंग तिची- इट टू यू देन व्हाय नॉट. तिची ती खूप चांगली सवय आहे. म्हणजे आता आमचे जे चालक आहेत रामजी, ते तिच्यासोबत इतकी वर्ष आहेत, हम्म. कुठूनही कुठेही उतरताना किंवा हे करताना थँक्यू रामजी. हम्म. घरी गेलो, पोचलो, थँक्यू रामजी. हम्म. आमच्या मावशी कामाला येतात, त्याही आमच्या संसार सुरू झाला त्यांचीही अॅनिव्हर्सरी आमच्या बरोबरच असते. कारण पहिला दिवस जे आम्ही राहायला गेलो तेव्हापासून त्या आहेत. हा. सो त्याच्यामुळे ती त्यांनाही रोज घरी जाताना थँक्यू किती आणि गोड. असं म्हणते. वाव. सो त्यामुळे तो तिच्या स्वभावातला भाग आहे. पण त्यांनी काय होतं ना, त्यांनी छान वाटतं. हम्म. समोरच्याला असं वाटतं की आपण काहीतरी केलं, त्याची किंमत कोणाला तरी आहे. अक्नॉलेजमेंट आहे समोरच्या. गोड. काही फारच छान किती आहे. पण छोटं किंवा मोठं असू दे, आय थिंक हे खूप महत्वाचं. आणि हे आपण आपल्या पार्टनर्सला टेकन फॉर ग्रांटेड करतो. हम्म. हे न करू की एवढं तर केलंच पाहिजे ना. हम्म. तर मला वाटतं छोट्या गोष्टी आहेत, पण आय थिंक इट लिव्हज अ बिगर इम्पॅक्ट. हम्म. असं आहे. आणि त्या सुरुवातीच्या काळात काय छोट्या छोट्या अशा गोष्टी होत्या? म्हणजे कपच वाकडा ठेवलाय, टॉवेलच इकडे टाकलाय, अशा काय गोष्टी होत्या? स्वच्छता किंवा कोणाचं डोकं सटकतं, अशा काय? तुला काय वाटतं? मी तुला विचारतो, तुला काय वाटतं कोणाचं डोकं सटकत हा, असेल म्हणजे रोज? अर्थात मला क्षितीचं? माहितीये म्हणून. डोकं सटकत म्हणजे नाही, माझं हा. एव्हरी डे, रोज. अगं चहा पिऊन झालाय, तो किमान ओट्यावर नेऊन ठेव, ठेव हा. कप. टॉवेल वाळत घाल नीट. कपड्यांच्या घड्या. आणि उशी मला अशी नाही गा, अशी उशी ठेवायची घरात वगैरे. हम्म. ह्याच्यात माझा खूप काळ गेला. हम्म. आणि एका पॉइंटला मी असं ठरवलं, आपण बोलायचं नाही. तुला हवाय हा कप ओट्यावर, मला तर मी तू उचल उचलायचं. आणि ठेव. तुला उशी सरळ हवी, तू तुझी ठेव. तिने टॉवेल टाकलाय खुर्चीत, तू उचलून टाक. कारण समोरच्या बाजूनी काहीच होणार नाही आता. असं तेव्हा असं वाटतं. हा. आता बोल ना, आताच नाही, सांग. आता आहे. सुधारलीस तू? हो हो हो, आता नाही, आहे मला आता. संसार करायला हेमंतनी शिकवलंय. हा. हे पूर्ण मी त्याला आता त्याच्या आवरावर मार्गाने वगैरे एक असते. म्हणजे आता असं वगैरे असतं. आता मीच वैतागतो कधी कधी. मला जायचं असतं माझ्या ऑफिसला आणि ही 9:30 वाजता असं म्हणते चहा वगैरे झाला, नाश्ता झाला की सगळं. आता मी 2 ड्रॉवर काढते आहे. अगं बाई नको ग काढूस तू 2 ड्रॉवर. नको काढूस आता. आमच्याकडे प्रॉपर रोल रिव्हर्सल झालंय. म्हणजे आमचं लग्न झालं ना, तेव्हा खूप सतत लोक घरी येणं होतं. अजूनही येतात, पण तेव्हा असं तर खूप होतं. हम्म. तर रात्री झोपायला उशीर झाला, कितीही उशीर झाला तरी हेमंत 8 वाजता उठायचा आणि तो चहा करायचा. तर मला असं व्हायचं, झोप ना यार, तू हा, म्हणजे मी झोप 5 ना. ला झोपलो पहाटे तरी 8 ला उठतो. हा, बॉडी क्लॉक आहे तुझं हा. तसं. हम्म. पण आता एक्झॅक्टली उलट जा. बरं, मी खूप घाण चहा करायचे. हम्म. ह्याच्यावरनं अनेक करोडो वर्ष मी सगळ्यांची बोलणी खाल्ली आहेत, लोकांनी मला चिडवलंय आणि ते खरंच आहे हम्म. की मी खूप वाईट चहा करते आणि हा बरा चहा करायचा. आता ऍक्च्युली उलट झालंय की हा खूप वाईट चहा करतो. परवा मी असं कंटाळले, त्याला म्हटलं तू चहा कर, त्यांनी केला. मी पिऊन म्हणाले नो प्रॉब्लेम, उद्यापासून मी करीन. मला नाही येणार कंटाळा, मी करीन नीट चहा. हे प्यायचं नाही हे मला. व्यायचं नाहीये. तर ते आता उलट झालंय. बट अजूनही आवरा आवर ह्याचं हेमंतला खूप आहे.
एका पॉइंट नंतर मला त्याचा बरं हे त्याला नाहीये, हे आमच्याकडे म्हणजे ढोम्यांकडे सगळ्यांना आहे. म्हणजे माझ्या सासूबाई, माझी नणन, सोनाली, हेमंत, त्या सगळ्यांचा घरात शिरल्यावर अजेंडा इज घर आवरणे. मला असं होतं की सुट्टी आहे तर तुम्ही नाही, झोपत तिला का ही नाही? कॉन्सेप्टच पटत नाही. म्हणजे मी आता कुठे समजा गेलो, फ्लाईट लँड झाली, मी उतरलो, गाडीतनं आलो, मी आधी घरात आल्या आल्या ती बॅग उघडणार आणि सगळं जिथल्या तिथे कपडे धुवायला. तर तिचं असं होतं की राहू दे ना, मरू दे ना, उद्या करते. पण नाही, हे आता सवयीचा भाग झालेला आहे की ते तिथल्या तिथे गेलंच पाहिजे. तर ते सगळं जरा ना लर्न करायला मला थोडा वेळ गेला. म्हणजे आता मी तो बॅलन्स साधतोय. म्हणजे मला पूर्ण अजून येतं, अजूनही मी कंटाळा करते अनेक गोष्टींचा, पण तर आय एम बेटर देन व्हॉट. मेजर पॉइंट असेल असं मला असं वाटतं तुझं आणि साजरीचं एकमेकींशी जमतं. तेवढ्यात माझ्यातली आई जागी झाली. करेक्ट खरंय करेक्ट पण. हो, पण कळलंय याचा तुला. याचा त्रासच होत नाही ना. नाही. इकडे पडलंय तिथे पडलंय ह्याचा आई, त्रासच होत नाही. नाही. आणि नाही. जन्म माझा यासाठी झालेला नाहीये, Correct. असं एक हा स्वतःची एक वेगळा- समजूत हा, आहे बापरे. की मी काय जन्माला आवरायला नाही आले. कळलं? मी असं काही ना, मी हे म्हटलं पूर्वी सतत ना माझा जन्म हे करण्यासाठी झालाच नाही, माझा जन्म हे, तो मला एकदम म्हणाला एक्झॅक्टली कशासाठी तुझा जन्म तुझा झालाय ते जन्मच तरी का सांग. झालाय मुळात? तू ते तरी सांग कशासाठी झालाय. अभिनय करण्यासाठी फक्त का त्याच्या काय? व्यतिरिक्त तू काहीच करत मग सगळ्याला म्हणते ह्याच्यासाठी माझा जन्म एक नाही छान झाला. गोष्ट सिद्धार्थ चांदेकर नेहमी म्हणतो. सिद्धार्थ गप्प बस चांदेकर यार. शेतीच्या बाबतीत असं म्हणतो की तिचा जन्म फक्त अभिनय करण्यासाठी झालाय. तो तिला अप्रतिम येतो. बाकी पूर्ण वेळ तिला आपण पिंजऱ्यात ठेवत जाऊया. एक मोठा पिंजरा, जेवायला सरकवायचं, जेवायचं, त्याच्यातच झोपायचं. शूटिंग आलं की डायरेक्ट पिंजऱ्याबाहेर. उघडायचं. त्याचं म्हणे पोत्यात घालणार, तुला शूटिंगला नेणार, शूटिंग पॅकअप झालं पोत्यात घरी, घरी. मध्ये काहीही तू दुसरं करायचं नाही. असं आगाऊ आहे तू जरा दुसरं काही. अनुभव असेल ग त्याचा. अगं नाही, माझं काय, गप्प बस. माझा प्रॉब्लेम काय आहे रुजुता, आता फॉर एक्झाम्पल ही उशी, ही आता अशी ठेवली, काही त्रास आहे त्या उशीचा नाही, ती अशीच ठेवायला पाहिजे. ती एकदा अशी अशी कर आणि अशी ठेव. अरे कोण येते तुझ्या घरात येतं बघायला रात्रीचे 2 वाजता? राहू दे ना, झोप ना आता तू. तर नाही, ते मी करतो बरं. ते ना तो म्हणतो तसं ना, ते इरिटेटिंग आहे. सतत ते मी करतो ना, असं एका पॉइंटला मला व्हायला लागलं सारखं काय मी करतो, थांब आता मीच करते. इथून ते सुरू झालं. आणि ती स्वतःच त्या ट्रॅप मध्ये आता अडकली आहे. माझ्या घरी असं कधी सुरू होईल की ते म्हणतील दोघं की थांब आता आम्हीच करतो, कारण मी ह्याच्यासारखी आहे. होईल. एका पॉइंटला असं होतं बरं मी करते, पण होतं ते होणार झाली आम्हाला 25 वर्ष. नाही. माझं काहीतरी चुकतंय. मग मी जरा येते शिरीषकडनं थोडं हे घ्यायला. नको माझं नको काय चुकतं, नको मी नको why have नको. I given up so easily? पण तू जे म्हणालास ना की तो जो त्रास सोडवून घ्यायचा त्यांनी आयुष्य माझं खूप सुखकर झालं. हेच की हो, अच्छा आपल्याला त्रास होतोय ना की हा हा. कप अस्वच्छ आहे, तर आपण तो धुवून ठेवायचा. करेक्ट. आणि सोपं हे मला सेटवर पण मी सुरू केलंय की बरोबरच्या माणसांना काही सवयी नसतील तर त्या आपण टिश्यू हो हो, डस्टबिन आणि त्यांना नाही टाकत नसतातच. का? बर मी हा, हे माझं कामाच्या ठिकाणी होत नाही मात्र. अच्छा पण म्हणजे ते हे आहे, बहुतेक माझं असं ते कामाच्या ठिकाणी माझं एक्झॅक्टली मला अशी माझी मेकअप रूम अस्वच्छ स्वच्छ असले की माझं डोकं फिरतं. कारण तुझा जन्म त्याच्यासाठी पहिला आम्ही विचारच नव्हता केला यार कधी. घे. हा, व्हेरी गुड. पण मला ते होतं खूप. म्हणजे मला असं ते टिश्यू, मेकअप पुसून टिश्यू तिथेच टाकतात, किंवा साडी ज्वेलरी पॅकअप झाल्यावरती अशा घाईने की ते सगळं इकडे एक सेफ्टी पिन, तिकडे एक सेफ्टी पिन. मला असं होतं की कोणीतरी हे उचलणार आहे, एका ठिकाणी ठेवायला काही मी नाही म्हणत आहे तुमच्या साडीची घडी घाला, पण तो साडी, पेटिकोट, ब्लाऊज एका ठिकाणी तर ठेवा. हे माझं शूटला नक्की होतं. काही टक्के घरी आणलंस की मग हा. मजा येणार नाही, आहे आता निर्माणला. थोडं आलंय, आता थोडं आलंय थोडं. आलंय. मी करते आता सगळं थोडं वा पण आय डू. गुड. आपल्याकडे आता आपण तुमच्या आठवणींमध्ये रमलोय, तर आठवणींची सफर नावाचा एक प्रकार आहे ज्यात तुमचेच काही फोटो आहेत जे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि त्या काय आठवणी आहेत हे तुम्ही आम्हाला सांगणार आहात. ओके. अत्यंत गोड मोमेंट दिसतोय हा मला. खळखळून हसताय तुम्ही. तुला आठवतंय का? मला आठवतंय का रे? दिवाळीचा आहे हे कळतंय. अजिंक्य फोटो काढतोय. करेक्ट. मी सांगते, अजिंक्य नावाचा आमचा मित्र आहे जो मर्चंट नेव्हीत कॅप्टन आहे. तो दिवाळीला त्या वर्षी होता घरी, आणि ना तो असं म्हणत होता तुमच्या दोघांचे ना छान फोटो काढूया.
जरा असं छान कपलिंग फोटो काढूया. तर हे खूप वेळ त्याचं चालू होतं. मग आम्ही खिडकीत उभे होतो आणि असा हात ठेव, असा हात ठेव, असं खूप वेळ चालू होतं. आणि त्याला आम्ही नंतर आम्हाला हसू यायला लागलं की हे काय करतोय हा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी हा फोटो काढलाय की असे हात ठेव, असं ठेव. आणि हा सगळ्यात आमच्या पायाशी आमच्याकडे शिज्जू नावाचा व्यंकू आहे. शिज्जू नावाचा नाही, व्यंकू नावाचा शिज्जू आहे. तर तो पायाशी खट 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 असं करत होता. म्हणजे ह्याच्या आधी जे फोटो होते ना असे छानवाले, त्याच्यात तो हे करत होता. तर ते सगळं खूप कॉमेडी होतं आमच्यासाठी. तेव्हाचा हा फोटो. तेव्हाचा हा लाफ्टर आहे. हा, फारच गोड आहे. एक बाई हा पाचगणीला काढलेला फोटो आहे. पाचगणीला काढलाय हा. हे मला आठवतं. चेहरा बघितला. ही मी हे नाही कोण आहे? सांगत. असा मी हो, पाचगणीचा आहे हा. पण म्हणजे कधीचा, सुरुवातीच्या काळात वगैरे? हो, अगदी सुरुवातीच्या काळात. पाचगणीला आपण सगळे माझे गेलो केस होतो. कलर्ड आहेत. हो, पूर्वाच्या आत्याचा किंवा असा कोणाचा तरी बंगला होता बघ. शौनक कळे, पूर्व आणि कळे आपण पुण्याचे मित्र आहेत. आणि आपण सगळे गेलो होतो. तेव्हा हा का फोटो काढ असं असं प्रेमाने. सकाळी हा. काढला असेल, प्रेम वाटला असेल. हा. हा, कुठे सापडला आहे हा फोटो? माझ्याकडे का नाही किंवा हा तुझ्या Instaवर प्रोफाईलवर आहे वाटतं, तुझ्या प्रोफाईलवर आहे. हो, वेडी दिसते मी या फोटोत, पण ठीक आहे. मला काही आठवत नाही. हो, हे बघ मला एक तर तू येत नाही पाऊट. असं बघत होते. तुम्ही असं पाऊट केलं की माझी एक मैत्रीण मला म्हणते तू डुकरा जरी दिसतेस ते नको करूस तू. पण मला ह्याच्या व्यतिरिक्त येतच नाही नीट करता. सो क्यूट. हा, लग्नातला ते जे बांधायचं असतं ना हळकुंड, ते असं मी असं थोडं जोरात बांधलं होतं. ते ऍक्च्युली आणि मागे जी ताई दिसतीये तीच ती ताई जी ही जी आहे, रंगीत तालमीला मला चेक माझी करायला आली. सगळ्यात मोठी मावस बहीण आहे स्वप्नात आहे. तीच आली होती रंगीत तालमीच्या वेळेला. तर तिनेच पसंत केला मुलगा. हा. आणि तू जोरात बांधलंस हो त्याला. हो का मी असं विचारते का तुला प्रेमाने नाही की नाही, जोरात आहे का? ते गुरुजींची तेव्हा कॉमेंट्री चालू होती हा. की हे असं बंधन आहे, आता कधीच हे नाही व्हायला पाहिजे वगैरे. तर तुम्ही असं बांधते की असं बनतं की कुठे गेलाच नाही पाहिजे आता. हा, त्यातलं आहे ते. हा, एक्सप्रेशन जे काय कमाल. उग बाई किती गोड आहे हा. हा रिसेप्शनचा फोटो. रिसेप्शनचा फोटो आहे. ह्या रिसेप्शनला यायच्या आधी म्हणजे आता तयार होऊन रिसेप्शन आमचं इतकं कडाक्याचं भांडण झालं. बोलत नव्हतो त्याच आम्ही. दिवशी होतं म्हणजे या- लग्न आणि नाही 7 तारखेला लग्न झालं, 9 तारखेला रिसेप्शन होतं. कारण 8 तारखेला ते आपण पूजा बिजा काहीतरी होती हो, घरात. हो. 9 तारखेला रिसेप्शन होतं. आणि मुंबईतच. नाही हे पुण्यात होतं. पुण्यात. आणि हा फोटो म्हणालास तू काढताना आता. तू आता हो म्हणालास. नाही नाही, हा फोटो काढताना आम्ही बोलत नव्हतो. हो हो, आम्ही रिसेप्शन भरच बोलत नव्हतो. काय भांडलात तुम्ही लग्न टू रिसेप्शन मध्ये? रेडी होण्यावरनं काहीतरी होतं, लवकर चाल वगैरे टाइप्स. म्हणजे हे तुम्ही चांगले ऍक्टर आहात असं हा, आम्ही हा. समजायचं. Absolutely. इथं हा पूर्ण अभिनय. कारण मी ही जी काही मेकअप बिकअप सगळं करून मी तयार होते, हा तयारच होईना यार. रुजुता हा खूप वेळ घेतो ग तयार व्हायला. मला असं झालं चल ना यार, तू काही कसाही दिसलास तरी इट्स युअर रिसेप्शन. तू आत्ता ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये मेन असणारच आहेस. कारण समोरचा अगदी सोन्याचा सूट घालून आला तरी रिसेप्शन तुझंच आहे ना. खूप वेळ घेतो हे मन तयार व्हायला. इट्स व्हेरी इरिटेटिंग. त्याच्यावरनं खूप भांडण झालं होतं. त्यामुळे इतकं की बोलतच नव्हतो. कोणाला वाटेल हा फोटो बघून? बघ ना. आहे आमचं हे साधारण आता ना रिच्युअल झालंय. हा. आम्ही ह्या नवीन घरात मला वाटतं हे पहिलं वर्ष होतं का? नाही दुसरं होतं. हे दुसरं आहे. दर दिवाळीला आम्ही असा एक आमच्या मेन डोअरला ना एक खाली असं काय म्हणतात गेट सारखं करून घेतलंय वुडन व्यंकूसाठी, व्यंकूसाठीच. बाहेर धावू नये वगैरे ह्याच्यासाठी. तर त्याच्यावर आम्ही दर दिवाळीला असा एक फोटो काढतो आता. अच्छा ते हे गेट आहे. ते हा, हे ते गेट आहे त्याच्यासाठी छोटं. आहे. त्यांनी त्याच्यावर, हा. हा. आणि खरं तर तो त्याच्यावरनं सहज उडी मारू शकतो. पण आम्ही त्याला खूप कन्व्हिन्स केलंय ओरडून की नाही 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 तुला येत नाही. ह्याच्या बाहेर जायचं नाही. हा, त्यामुळे तो असं त्याच्यावर हे करून असतो. पण हा माझा फार आवडता फोटो आहे हा ऍक्च्युली. मला हा इथे काढलेले आमचे दर दिवाळीचे फोटो खूप आवडतात. फारच गोडाला. साल्झबर्ग जीवनाचं सार ह्या एका फोटोत आले सगळं.
अनुरूप जोडी वगैरे सगळं त्याचं सार सगळं ह्याच्यात आहे या फोटोत. हे असं आहे आयुष्य माझं. तुला आठवत आहे ह्याच्या आधी ऍक्च्युली काय झालं होतं? काय आलं होतं? मला आठवत आहे. हे साल्झबर्गला ते साऊंड ऑफ म्युझिकचं ते जे गार्डन आहे तिथे आम्ही गेलो होतो ते बघायला. त्याची टूर नव्हती घेतली पण ते गार्डन बघायला आम्ही गेलो होतो. तर तिथे ना असं एक मोठं झाडाचं खोड होतं वगैरे. तिथे आम्ही असे बिसे करत फोटो, आम्ही दोघं आणि एक समीर विद्वंस त्याची बायको जुईली, आम्ही चौघं गेलो होतो. तर हे जे पायात मी शूज घातले तर ते मी लेस बांधली होती त्याची आणि ती ना सतत सुटत होती. एका पॉइंटला मी असं म्हटलं मारू दे ती लेस, असं म्हणून मी ती चालू होतं माझं आयुष्य. ते मरू दे ही लेसमध्ये ती लेस एकदा माझ्या पायात आली आणि मी असं केलं. बरं हे साजरेने तुला सांगितलंच असेल की मला चालता चालता गोष्टी लागतात, सतत पडतेस मी तू सतत आणि- पडते, मला सतत लागतं. हे झाल्यानंतर हा एका पॉइंटला खूप चिडला आणि तो म्हणाला तू उभी राहा, मी बांधतो लेस, बास झालं आता, असं म्हणून त्याने अशी मगाचा माझा फोटो होता तशी ती लेस बांधायला घेतली. मी म्हटलं, म्हणून मी त्याला म्हटलं आयुष्य भाव छान होईल तुझं सगळं नीट होईल. ते ऍक्च्युली हे चिडून आहे ही ऍक्टिव्हिटी. हा माझा चेहरा बघ, माझ्या चेहऱ्यावर तुला कळेल की प्रचंड रागावले. मला खूप राग आला होता की हे काय म्हणजे ही आता इथे पडली वगैरे नको आता हे 40 वर्षाचं छोटं बाळ घेऊन मी का फिरतोय बरोबर, हे ते हा तो राग आहे. पण हा. संपले. वा कमाल. वा वा छान. आता मला व्यंकूविषयी सांगा. तो डिसिजन कधी घेतलात आणि त्याच्या मागे तुमचा काय थॉट होता? माझ्याकडे 2-3 आमच्याकडे होऊन गेले बुबू, पण क्षितीने कधी घरात असं, म्हणजे क्षितीची आई तर ती घाबरायचीच. आईने मला सांगितलं होतं कुत्रं आलं तर तू आणि कुत्रं दोघंही बाहेर जायचं घरातनं, चालते वा, कारण ह्या घरात तर काही येणार नाही. सो एका पॉइंटला आम्ही असं ठरवलं की आपण आणूया, पण तो डिसिजन पुन्हा सगळ्या फॅमिलीनी मिळूनही घ्यायचा होता. कारण आम्ही ज्या पद्धतीने बिझी असतो, महिना शूटला कुठे गेलो तर आयदर हिच्या आईनं किंवा माझ्या आईनंच सांभाळायचं आहे शेवटी. सो त्याच्यामुळे मग घरी चर्चा केली आणि अर्थातच दोन्ही आया म्हणाल्या नाही नाही ते नाही झेपायचं, नको, हिची आई तर खूपच. आणि हे गणपतीला संपूर्ण कुटुंब बसलंय आणि आम्ही हे डिस्कशन काढलं. आणि त्याच्यानंतर आम्ही असं क्षिती असं म्हणाले नाही नाही तुम्हाला सांगतोय, कळलं, सांगतोय तुम्हाला, उद्या घेऊन जाणारच होत मुंबईला आम्ही, बघा आता हे असं ठरवलंय ह्यांनी वगैरे. मग क्षितीची आई जरा हे असंच असतं हिचं वगैरे सगळं सुरू झालं आणि आम्ही दुसऱ्या दिवशी ते घेऊन आलो. जी बाई असं म्हणत होती की मी त्या घरात पाऊलही ठेवणार नाही, आज परिस्थिती अशी आहे की ती आणि व्यंकू यांचंच सगळ्यात सख्य आहे. आणि आता इरिटेशन असं होतं की खूप दिवस आई घरी आली नाही की ती असं म्हणते बरं आहे का ग व्यंकू, बरं आहे का ग. मला असं होतं मी बरी आहे का विचार, तुम्ही जेवलात का विचार, असं काहीतरी विचार. पण तिचं असं आता मी इकडे येत होते तर मी तिला म्हटलं की हा आम्ही निघालो आता सकाळी, मग व्यंकूकडे कोण आहे. म्हटलं अगं राहतो तो 4-5 तास, इट्स ओके. आधी तरी बोलायचं, मी तरी अरे म्हटलं रिलॅक्स राहतो तो. तर ते जे एक असतं ना ते आता ते असं झालंय घरात की आता व्यंकूला भेटायला लोक येतात आमच्याकडे, मग पर्यायाने आम्हालाही भेटतात, असं आहे सध्या. नाही, आणि तो मला असं वाटतं की आयुष्यातला सगळ्यात सुंदर डिसिजन होता. मला वाटतं तेही एक खूप महत्वाचं कारण आहे, तो बाइंडिंग फॅक्टर आहे पुन्हा व्यंकू हा या घराचा सुद्धा. आता येणारे लोक व्यंकूला भेटायला येतात वगैरे टाइप्स असं बनलंय. आणि आमच्या सुद्धा आयुष्यात काही महत्वाचे बदल त्यामुळे घडले, म्हणजे लाईफस्टाईल असेल, खाणं पिणं असेल, कमी शिस्त आली थोडी म्हणजे नॅचरली आली. म्हणजे तो एका वेळेला झोपतो, मग आमच्यातला एक माणूस झोपायला गेला नाही तर तोपर्यंत तो झोपत नाही. सो ते हळूहळू छोटे छोटे बदल आहेत, पण ते त्याच्यामुळे झालेले आहेत. किंवा त्याला सकाळी जेवायला द्यावंच लागतं. सो कितीही उशिरा आलो आधी अलार्म लावून आम्ही उठतो की नाही त्याचं जेवण त्याला जेवायला द्यायचं, त्याची वेळ झाली आहे. सो या गोष्टी थोड्या झाल्या त्याच्या येण्याने, पण धमाला येतो तो कुचका आहे थोडा, खरंच आहे. आणि मी तुला खरं सांगू का, अगदी सोप्या ह्याच्यात, मी तू जर कधी आलीस तू थोडं ऑब्झर्व केलंस तर तुला अगदी लक्षात येईल की सर्व गुण त्यांनी क्षितीचे घेतले. थोडा कुचकायवरनच तू लक्षात घे. असं नाहीये, का बोलला असशील तू असं, बिचारा किती गरीब आहे यार व्यंकू. काही तूच सुरुवात केलीस थोडा कुचकाय पण म्हणून. मी कुचक्याला गेले होते, हिच्यासारखं असं नाहीये. कुचका मी त्याचं असं म्हणणे की थोडंसंच करा प्रेम, अंगांगाशी येऊ नका. मग हे आहे की सगळंच आहे की, म्हणजे अर्धा तास भेटलो, आता जा घरी बाय. मला तुझा कंटाळा आला वगैरे. हा
आता कामांकडे वळूया तुमच्या की कसं सुरुवातीला म्हणजे आम्ही बघत आलोय की तुम्ही ऍक्टर्स म्हणून उत्तम कामं करता, मग दिग्दर्शक, मग निर्माती, म्हणजे दोघं मिळून. तर हा जो प्रवास होता हा आपण जसं सुरुवातीला म्हणालो तसं एकत्र तो प्रवास एकत्र ग्रो होणं हे सगळं तुमच्या बाबतीत आम्ही लांबून बघतोय. तर ते तुम्ही आतून कसं अनुभवलं, एकमेकांना काय इन्स्पायर केलं, त्याविषयी चर्चा केली किंवा प्रोडक्शन मध्ये घुसूया हा निर्णय कसा घेतलात? कारण त्यात खूप पैसा इन्व्हॉल्ड आहे, रिस्क इन्व्हॉल्ड आहे. तर या सगळ्या प्रवासाविषयी जाणून घ्यायचं म्हणजे. मला असं वाटतं की त्याचं संपूर्ण क्रेडिट क्षितीलाच जाईल, कारण तिने लग्न करताना सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवला. अनेक आजूबाजूला लोक असे होते की जे तिला सांगत होते की अगं नवीन आहे तो, अजून त्याचं असं काही नाही किंवा सेटल्ड नाही आहे, मुंबईत घर नाही, मग काय तुला आता परत सगळा स्ट्रगल सुरू करायचा आहे का वगैरे वगैरे वगैरे. पण तिला तो विश्वास होता समहाव की हा काहीतरी बरं करेल बहुतेक आयुष्यात आणि 4 पैसेही जोडेल आणि कामही करेल कदाचित. सो तिथून तो सुरू झालेला प्रवास आहे. एका पॉईंटला म्हणजे निर्मिती क्षेत्रात यायचं कारणही हे होतं की झिम्माची कथा मी तिला ऐकवली. म्हणजे आम्ही डिस्कस करत होतो की असं झालं तर असं झालं तर आणि मग हे आणि मग अशा पद्धतीने आपण तो सिनेमा बनवला तर. आणि आपण हे काही डोक्यातच नव्हतं. मला आठवतं आम्ही घरच्या डायनिंग टेबलवर बसलो होतो, क्षिती पलीकडे मी इकडे. मी तिला सगळं सांगितलं तर ती असं म्हणाली की तू जर ही गोष्ट 3ऱ्या व्यक्तीला सांगितलीस कोणालाही तर त्याला कळणारच नाहीये तुला काय सिनेमा बनवायचा आहे, तुला कोणीही पैसे देणार नाहीये. कारण असं काय गोष्ट सांगणार, तू 7 बायका जातात आणि त्या मजा करतात लंडनमध्ये, ह्याला दिस डझंट साऊंड लाईक एनिथिंग. तर मी म्हटलं की ते कठीण होणार आहे. आणि त्याच्यात काही तद्दन नाच नाही, कॉमेडी नाही, असं काही ठराविक त्याचे जे फॉर्म्युला असतात तेही काही नव्हतं. तर ती म्हणाली की नाही मग एक काम करूया, आपल्याकडे जे काही जमलेत आता त्याच्यावर आपण हे सुरू करूया. बापरे. तर मी म्हणलं बघा खूप मोठी रिस्क आहे ही. नाही जे काही जमलेलं आहे. मग एका पॉईंटला अशी वेळ आली तर म्हणजे आम्ही एका मोठ्या घरात शिफ्ट झालो होतो, तर हे घर आपण विकू आणि पुन्हा छोट्या घरात जाऊ. छोटं घर होतं आमचं अजूनही, तर त्याच्यात जाऊ. ते ठेवलेलं होतं घर आम्ही. तर मी म्हणलं बापरे हिने खूपच ठरवलेलं आहे. आणि मला ह्याच्यावर विश्वास आहे की क्षिती जेव्हा मनापासून ठरवते किंवा मनापासून प्रे करते एखादी गोष्ट की हे होणार, की ते होतं आपोआप. म्हणजे मी बऱ्याचदा ते बाहेरनं असं गेज करत असतो की तिनी ठरवू दे किंवा तिनी म्हणू दे, की मी आपले प्रस्ताव मांडत राहीन की हे करूया का ते करूया का. मग तिने जर ठरवलं की हे व्हायचंय तर हे होणार, तर मग ते होतं. सो त्याच्यामुळे ती सुरुवात तशी झाली आणि तो कठीण होता सगळा काळ. म्हणजे झिम्मा केला, त्याचं शूट संपलं, मग तो आता रिलीज करायचा आहे, तर तेव्हा कोविड आला. आणि मग अडकवलेले सगळे पैसे आपण, शिवाय तो कोविडचा काळ काढायचा आहे, रोजची जगण्याची फाईट, हे सगळं होतं. पण तेव्हा सुद्धा ती म्हणाली की ज्या दिवशी तो सूर्यवंशी रिलीज होईल त्याच्यात 2 आठवड्यांनी झिम्मा येईल. तर मी म्हटलं अगं ते 50% कोविडचं आपल्याला माहीत नाही, लोक घाबरून बाहेर पडतील का, थिएटरला जाणं हा चॉईस असणार आहे का लोकांचा कोविड नंतर. ते ती म्हणाली की नाही सूर्यवंशी येणार त्याच्यानंतर 2 आठवड्यांनी रिलीज असणार. मग आम्ही सगळेच तिला कन्व्हिन्स करतोय की थांब जरा. ती म्हणाली नाही ते होणार, मस्त होणार. आमच्या क्षेत्रातलेही आपल्या क्षेत्रातलेही अनेक मित्रांनी आमच्या, म्हणजे आदित्य सरपोतदार, त्यांनी मला फोन केला की क्षिती का करतेस तू हे, तू होल्ड कर ना, जो पहिलाच सिनेमा आहे, तू बरं त्याला माहित होतं सगळं की घरचे पैसे लावलेस, जरा थांब कोणीतरी येऊ दे, थोडं आपल्याला गेज करू दे. तर मी त्याला असं म्हटलं नाही मला करायचंय. तर तो म्हणाला की बरं आता कायच, उद्या जेवायची वेळ आली तर फोन करा आम्ही आहोत. तर मी म्हटलं ओके. आणि त्यानंतर त्याला जे यश मिळालं ते मी प्रत्येक वेळेला सगळ्यांना सांगत राहतो. मी दिग्दर्शन केलं असेल पण त्याचं हे सगळं मार्गी लावणं, तो सिनेमा याच दिवशी आला पाहिजे हे म्हणत राहणं, आणि ते सगळ्यात महत्त्वाचं असतं. म्हणजे सिनेमा कधी यायला पाहिजे, तो कसा यायला पाहिजे. आत्ता सुद्धा क्रांतिज्योती विद्यालय 1 जानेवारीला रिलीज होणार सांगून टाकलं आणि आम्ही धावपळ म्हणजे बोंबाबोंब, आणि अजिबात शक्य नव्हतं ते या वेळेत, कारण आम्ही 15-16 सप्टेंबरला शूट संपवत होतो. शूट संपवून येऊन ते एडिट करून ते सेन्सर करून ते 1 जानेवारीला आणणं
हे अशक्यप्राय गोष्ट होती. आणि असं नव्हतं हा तिचं की माझा बर्थडे म्हणून आणा. ती कायम असं म्हणत राहिली की मला समहाव असं वाटतं की आपला सिनेमा आणि 1 तारीख हे अलाईन होतं नवीन सुरू होण्याची एनर्जी. तर मी म्हणलं बरं ठीक आहे. दुसरं फर्स्ट क्लास दाभाडे यावर्षी आला होता म्हणजे 2025ला. तर मी म्हटलं मला दुसरा सिनेमा नाही आणायचा आहे, 26 मध्ये आणायचा आहे आणि 1 जानेवारीला आणूया आता आपण. आणि हेच म्हणजे तिचं ते असतं जिम्मात पॉवर सॉलिड आहे. हा जिम्मा 2च्या वेळेला तिला माहिती होतं सिनेमाबद्दलचं फिलिंग तिचं. त्यामुळे ती म्हणाली हे आपण कॉर्पोरेट बरोबर करायचं. मग कुठलं कॉर्पोरेट आहे हे आहे ते काय म्हणतायत, हां ठीक आहे करून टाकूया. सेम फर्स्ट क्लास दाभाडे हे कुठलं आहे, हे कॉर्पोरेट बरोबर, हां हे करून टाकूया. क्रांतिज्योती विद्यालय कुठल्याही कॉर्पोरेटला उभं करायचं नाही, आपण आपलं करायचं. सो कथेबद्दलचं मे बी तिचं कन्व्हिक्शन असेल आणि हे असेल. सो ते मला वाटतं की मी सुद्धा त्या एनर्जीवर खूप ड्राईव्ह होतो. म्हणजे तिची एनर्जी काय आहे किंवा तिला काय वाटतंय त्याप्रमाणे मग ते पुढचा सगळा प्रवास होतो. पण अजून मला आठवतंय की लग्न झाल्यानंतर आम्ही एका रेंटच्या घरात शिफ्ट होणं हे असं मित्रांनी दिलेल्या पैशातनं म्हणजे गिफ्ट स्वरूपात. पण 4 उश्या घेतल्या, 2 कप घेतले, 3 चादरी घेतल्या. इथून सुरू झालेला हा संसार आज इथे आला. ते मला असं वाटतं की त्याच्यात खूप मोठा भाग तिचा आहे. मी काम करायला मला खूप आवडतं. मला तू आत्ता सुद्धा म्हणालीस की उद्यापासून एक शूटिंग करायचं, मी निघालो कारण मला त्याची मजा येते. पण ते कसं व्हायला पाहिजे, काय पद्धतीने व्हायला पाहिजे हा सगळ्याचा थॉट तिचा आहे. सो त्या प्रवासापासून इथपर्यंतचं मार्गदर्शन बाईंचं आहे असं मी म्हणेन. नाही चॉईसच नसतो मला. आता हा हे म्हणतोय हे सगळं. आम्ही जेव्हा त्या भाड्याच्या घरात राहायचो, डिसेंबरमध्ये आमचं लग्न झालं. 2012 डिसेंबर. हा आता ती तिची स्टोरी सांगते. माझी बरोबर नाही, ह्याच्याच वर मी सांगते. आम्ही त्या घरात शिफ्ट झालो, छान घर, सगळं मस्त संकल्पला गोरेगाव ईस्टला. आणि मग एक दिवस मी शूट करत होते. माझं एक जनरल शूट चालू होतं. म्हणजे मी जो एक नंतर टेलिव्हिजन शो केला ये रिश्ता क्या कहलाता है, जो मग मी पुढे 9 वर्ष केला. पण तेव्हा ते अजून सुरू पण नव्हतं झालं. आणि मी एक दिवस घरी आले आणि हेमंत म्हणाले की आपल्याच ह्याच्यात ते समोरचं जे सोसायटी आहे ना तिकडे मी एक फ्लॅट बघून आलोय, तर आपण तो घेऊया. तर म्हटलं हां व्हॉट, हॅलो वेट, कुठून पैसे, मला नाही माहिती, पण ते फ्लॅट असं आहे तर त्यांना विकायचं, तर मला तो हवा, मला असं वाटतं आपण तो घेऊया. म्हटलं ओके. मग पुढे आम्ही काय काय केलं ते झालं. त्या घरात राहत असताना मी शूट करत असताना एक दिवस मला हा आणि माझी आई एकत्र होते, त्यांचा फोन आला, इथे ना एक बिल्डिंग बनतेय, तर ते आता झालंय त्याचं कन्स्ट्रक्शन, तर त्याचा ना आम्ही एक फ्लॅट बघून आलो, 2 BHK आहे, तर फिल्म सिटीच्या अगदी जवळ आहे, तर तू जाता जाता ये बघायला. बरं माझं असं कशाला, बरं आम्ही दोघं आणि व्यंकू, असं काही आम्हाला मोठ्या घराची गरजही नाही आहे, काहीच नव्हतं असं. म्हटलं नाही तू ये, आपण मस्त बघूया वगैरे. म्हटलं बरं ठीक आहे. मग मी शूटिंग संपवून गेले तर ते म्हणाले अच्छा हे बघ हा पण फ्लॅट आहे आणि हा पण फ्लॅट आहे, कुठला घेऊया. म्हटलं कुठलाच नको घेऊया, घरी जाऊया आणि चहा पिऊया आणि झोपूया आता. थोडक्यात कसं आहे माहितीये ना, तो एक राजा असतो जो कामाला जात असतो आणि एक राणी असते घरी. बघ मला हे हवंय, मला हे हवं, ती राणी मी आहे. तुला फ्लॅट्स हवे होते आणि असेच तिला असेच फोन येतात. एकदा मी कर्जतला गेलो, कर्जतवरनं येताना तिला फोन केला, ऐक कर्जतला एक भीमाशंकरच्या पायथ्याशी जागा आहे, ती आपण घेतली म्हणजे मी देऊन आलोय चेक, मग आता पुढे तू दे पैसे. माझं असं होतं अरे मग त्यांनी आणि आई आता परवापासून आमच्या घरात सुरू झालंय इथे ना ते एक नवीन कन्स्ट्रक्शन. मी जणू बहिरी आहे अशी मी गावभर फिरत, मला काय ऐकू येत नाही, माझ्याशी बोलायला येऊ नका. मी म्हटलं काही नाहीये, सिनेमा आत्ता चालू आहे, अजून ते सगळं करायचंय, ह्याच्यात हे जाऊन ते तसं पण त्याला अजून 3-4 वर्ष आहेत व्हायला. म्हटलं मग 3-4 वर्षांनी बोला माझ्याशी, आता माझ्याशी काही बोलायलाच मला भीतीच वाटते हा आणि आई एकत्र आले की. कारण ते दोघंही तसे आहेत की हां आपल्याला हे करायचंय, कशात का वाय. पण छान गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट. हो पण म्हणजे एकदम धक्के कसले देता मला की हा किंवा हा एक फ्लॅट तू ठरव, ही साडी काय, ही साडी म्हणतात तू ठरव, तू बोलल्याशिवाय थोडी ना आम्ही काय, तू सांग कुठलं. हा ऑप्शन तुम्हाला वाटतंय तुम्ही मला देताय, तुम्ही म्हणताय हे किंवा हे नाही, हा ऑप्शन नाहीये. जिम्माचंही सेम झालं. त्यांनी मला फोन केला असं आहे की मग अशी गोष्ट, तर मी म्हटलं की हां कोणी नाही आहे आत्ता, तर कोण नाही करणार आहे, कोण पैसे घालणार, हा विषयच असा आहे हेमंत वगैरे. नाही तुझ्या ते होतं ना मनात की कंपनी करायचे.
बघ म्हणजे असं असं काही नाही, पण आता म्हणजे अनायसे नाही का थोडं आहेतच पैसे तर कधीतरी करायचंच आहे क्षिती. हे बघ आणि काय आहे, कधीतरी उडी तरी आपल्याला मारायचीच असते. तर माझं असं होतं तुमचं ठरतं, तुम्ही ती माझ्या खांद्यावर बंदूक ठेवता आणि आता म्हणता पुढे तुझं आता तू बघ, आता आम्ही हे करणार. असंच झालं जिम्माचं. मी हो म्हणाले, हो आम्ही ते सगळं पुढे केलं, हे सगळं खरंय. पण हे सांग तुझं मॅनिप्युलेशन क्रांतीज्योती तो करायचाच आता आहे. अगदी प्रेमाने खूप तुझं कौतुक करून ते झालं. सगळं आहे त्याला मी बरोबर आहे. डिनाय नाही करत आहे, पण हे तो त्याच्या मागचं त्याची जे मॅनिप्युलेटिव्ह माइंड आहे ते तो असं सांगत नाही. खुसखुली क्रांतीज्योतीचं सोडतो म्हणजे तो. सेम होतं. मी असं तिला एकदा ऑफिसला आमच्या आतल्या रूम मध्ये बोलवलं, म्हणलं जरा बस. तर बस म्हणल्यावरच तिच्या लक्षात आलं की आता आहे काहीतरी मोठं काहीतरी, येतंय. बेकार आता काहीतरी. तर मी म्हटलं एक प्रचंड बजेट आहे या सिनेमाचं आणि आम्ही सगळं आता करून झालंय, आपल्याला हे करावं लागेल आणि खर्च खूप आहे. तर ती म्हणाली असं एक तिने 4-5 वेळा केलं आणि पूर्ण शूट होईल आत्ता जेवढे पैसे आहेत अकाउंटला त्याच्यात. म्हणलं हां शूट करून येऊ, अजिबात मध्ये थांबणार नाही, कारण ते मला चालणार नाही की 22व्या दिवशी संपले आणि मग आता क्रूला आपण म्हणायचं की आता जरा नंतर करू, स्टार्ट टू एंड होईल. म्हणलं हां होईल, करा चला. आणि ती बाहेर गेली. तर आमचं असं आलं येस. असं दरवेळेला ती राणी ऑफिसमध्ये मला मॅनिप्युलेट केलं जातं आणि ते अशा वेळेला येतात. सी दे ऑल्सो डोंट कम फ्रॉम द बिगिनिंग की आता आपल्याला असं असं इश्यूज आहेत. आता ही नाहीच नाही म्हणणार आहे ना, आता अख्खं सगळं रेडी आहे, मी सगळं वाचलंय, मला ते आवडलंय. आत्ता ते जेव्हा रिलीज करायची वेळ आली ना तेव्हा पण सेम झालं. मी त्याला मध्ये असं म्हटलं की एडिट बघूया आपण, मला पण बघायचं आहे. हां नाही सगळं होऊ दे मग, कारण तोपर्यंत चालू होतं की म्हणजे आम्ही मित्र 2 जण, तो अजिंक्य जो मगाशी म्हटलं तो आणि विराज गवस ज्याची कंपनी आहे ते पण आहेत माझ्याबरोबर या फिल्मला. त्यांनी आमच्याबरोबर जिम्मा पण केला होता. सो म्हटलं आम्हालाही बघायचं आहे असं तसं. तर तुम्ही हां नाही होऊ दे अख्खं होऊ दे. नाही तर मग ते ना तरी बरं माझं असं होतं थोडंसं काहीतरी नाही अख्खं होऊ दे. मग आम्हाला त्यांनी फर्स्ट हाफ दाखवला फिल्मचा, ओके, मला आणि विराजला. आणि मग आम्हाला तो खूप आवडला ना. मग तो म्हणाला हां मग आता कोणाशी तुम्हाला बोलायचं असेल रिलीज करायला वगैरे. तर माझं असं होतं तू इतका शाणा आहेस ना. त्यामुळे आम्ही बाहेर आल्यावर असं विराज मला म्हणाला की ठीक आहे मी बघतो अजून एक फ्लॅट काढतो, करायचा ना आपणच रिलीज. म्हटलं हो आपणच करायचा. तर हे मॅनिप्युलेटिव्ह जे डोकं आहे ना ह्याचं, तो असं तोपर्यंत त्यांनी मला दाखवलं नाही फर्स्ट हाफ बघ, आता बघा तुम्हाला पाहिजे तर बघा, मग ठीक आहे तुम्ही ठरवा, मग ठीक आहे द्या, मग ओके नको. त्याला असं हा चोर आहे तो त्या बाबतीत, पण तो हुशार आहे. ही एक्झॅक्टली नोज माय पॉइंट की हिला कुठे हे केलं नाही हे सगळ्याला हो म्हणणार आहे. पण त्याच्यावर तू हो म्हणतेस हेही तुझं कौतुक आहे. प्रचंड कौतुक. हा ते आवडलेलं असतं मला खूप, कारण त्यामुळे माझं असं होतं की हा आता नाही आता करायचं. आणि उडी मारण्याची धडाडी पण आहे, हो की नाही? कारण हा मग ते माझ्याकडे खूप पूर्वीपासून आहे. दॅट आय डोंट डिनाय. ते आहे माझ्याकडे की नाही, ही या पार्टनरशिपची गंमत आहे. मी तुला सांगतो, मला त्या किनाऱ्यापर्यंत जायला म्हणजे मला उडी मारायची असते त्या नदीमध्ये, पण मला ती कशी मारायची हे कळत नसतं. मग त्या किनाऱ्यापर्यंत घेऊन जायचं आणि हिला ढकललं की तिला माहितीये पोहायचं कसं. सो त्यामुळे ही पार्टनरशिप अशी वर्क होते. कमाल. हा दॅट इज ट्रू. द पार्टनरशिप रिअली ह्या कामाच्या ह्याच्यात आमचे स्वभाव, आम्ही हँडल करत असणाऱ्या गोष्टी ह्या पार्टनरशिपनी खूप वर्क होतात. म्हणजे हेमंत मी जितकं असं पटकन बोलते, पटकन चिडते किंवा असं मला खूप गुळगुळीत असं बोलता येत नाही प्रेमानी, त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट हेमंत आहे. म्हणजे आणि हे त्याचं मॅनिप्युलेशन नाही आहे, त्याला तो ही इज जनरली अ पीपल्स पर्सन. लोकांशी बोलणं, लोकांची नावं लक्षात राहणं, हा कोण काय करतो हे माहीत असणं, ह्या सगळ्याचा ओव्हरऑल बिझनेस म्हणून पण खूप फायदा होतो. म्हणजे मला अनेक वेळेला लिटरली समोरनं चालत येणारा माणूस कोण आहे हे माहीत नसतं आणि हा मला म्हणतो ह्या थिएटरचा प्रोग्राम, हा हॅलो. तर हे असं त्याच्या डोक्यात हे चालू असल्यामुळे लोकांची डील करणं खूप सोपं जातं, खूप इझी जातं. सो ते त्याचं खूप मोठं क्रेडिट आहे. म्हणजे ऑब्व्हियसली तो छान गोष्ट करतो, तो ॲज अ रायटर डिरेक्टर अत्यंत रिसेप्टिव्ह आहे, तेही त्याचं खूप खूप मोठं कौतुक आहे. ऑल्सो मला प्रोड्युसर म्हणून पण आणि बायको म्हणून पण त्याच्यातली सगळ्यात आवडणारी गोष्ट ही आहे की त्याचा आत्ताचा सिनेमा आधीच्या सिनेमापेक्षा चांगला असतो. टेक्निकली म्हण, त्याच्यात स्क्रीन प्ले, कारण त्यांनी आत्ता 2ही त्यांनी स्क्रीन प्ले डायलॉग आणि सगळं केलं.
तर तो डिरेक्टोरियली पण आधीच्या सिनेमापेक्षा नंतरचा सिनेमा चांगला असतो, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, विच मीन्स यू आर लर्निंग. Correct. नाहीतर Growth दिसते. हा ग्रोथ दिसते. नाहीतर आत्ताचा ऍक्च्युली तोच चांगला होता आणि ह्याच्यात बेसिक टेक्निकल म्हण किंवा सगळ्याच दृष्टीने चुका असतील तर मग ते मला म्हणजे आवडणारही नाही ऑब्व्हियसली, आणि ते बोलूनही दाखवलं जाईल. पण ती त्याची खूप चांगली गोष्ट आहे की तो क्रिएटिव्हली ही इज गेटिंग बेटर बाय द डे. तो घोडा जिताएगा कभी पैसा लगाने में कोई हर्ज नहीं, असं मला थोडं होतं की लगा दो इस घोडे पे पैसा, असं होतं खूप वेळा. वा वा, ही पार्टनरशिप तुमची छानच आहे. त्याच्यात नवरा बायको म्हणून एकमेकांना गृहीत धरलं जातं बघ. म्हणजे नवरा बायको जेव्हा एकत्र काम करतात तेव्हा कधी कधी कामाच्या ठिकाणी अवघड जाऊ शकतं, किंवा तुम्ही गृहीत धरा हा धुम्या हे करेलच किंवा क्षिती हे करेल, असं काही होतं का? किंवा काही वेगळं काही होतं का नवरा बायको म्हणून आणि पार्टनर्स, कामाच्या इथे पार्टनर्स म्हणून क्रिएटिव्हली म्हण, किंवा आणि ते तुम्ही हँडल कसं करता? नाही तसं होत. नाही म्हणजे होत. बऱ्याचदा गृहीत धरणं नाही होत. तिथे पुन्हा आपापला जॉब जो आहे तो ओळखून रिस्पेक्ट देणं एकमेकांना, तो फार महत्वाचा भाग आहे. की म्हणजे या चित्रपटाच्या सेटवरती ही निर्माती आहे. आता आम्ही नवरा बायको आहेत, आमचंच आहे ते प्रोडक्शन हाऊस, आम्हा दोघांचंच आहे. पण त्यात सुद्धा यू आर द प्रोड्युसर, म्हणजे आय एम द डिरेक्टर या सेटवरती. हे आम्ही खूप प्रकर्षाने पाळतो. मग सेटवरती ती सुद्धा तिच्या ज्या काही सजेशन्स असतील, आमचं जे काही एकमेकांबद्दल म्हणणं असेल ते सेटच्या बाहेर डिस्कस होतं. छान गप्पा चालू आहेत. आता एखादा गेम खेळूया का? ओके. हो, सध्या तुम्हाला पाटी पेन्सिलची सवय झाली आहे. तर काही प्रश्न आहेत आणि त्याचं तुम्ही उत्तर द्यायचंय की ते कोण करतं, क्षिती करते की हेमंत करतो. तर आयदर तुम्ही त्या त्या उत्तराच्या वेळेला लिहा पुसा, किंवा दोन्ही बाजूला तुमची नावं लिहून ठेवा आणि फ्लिप करून आम्हाला दाखवा उत्तर. तुम्हाला कॉपी करायचं नाही आहे आणि हा ठीक आहे. तर एकमेकांना तू नाव दाखवायचं. कसं तू कॉपी करू तशी? नाही का म्हणजे माझं उत्तर कॉपी ग. तू त्याच्यात माझ्याकडे माझ्या पाटीत बघतोय असं कसं? मराठीतनं लिहितेस ना, एवढंच पाहिजे. अच्छा, इंग्लिश लिहित नाहीस ना. नाही. क्रांती ज्योती मराठी विद्यालय. हे बेस्ट आहे, दोन्हीकडे लिहून ठेवलेलं आहे. है ना? रेडी आहे मी. आणि प्रश्नाचं उत्तर देताना आम्हाला तुम्ही दाखवायचंय. ओके, रेडी आहेस? मग काय चित्र काढतेस? हो, बघ ना क्षितिजा क्षितिजा पुढे बदाम बिदाम हा, काढते स्वतःच्या का? नावापुढे बदाम. एक्झॅक्टली. हा रेडी. ओके. झालाय थोडासा. सरप्राइजेस किंवा डेट नाईट्स कोण प्लॅन करतं? क्षिती. वा वा, दोघांचे उत्तर क्षिती आहे. वा वा, छान आहे बदाम तुमचा. कोण जास्त रोमॅन्टिक आहे? ओ क्षिती. वा वा वा. कोण घर जास्त व्यवस्थित ठेवतं? फ्लिप झालेली आहे पाठी दोन्हीकडे. हे मान. कोणाच्या झोपेचं शेड्यूल जास्त बिघडलेलं आहे? हेमंत. ओ. कोण वाढदिवस किंवा महत्वाच्या तारखा विसरतं? हेमंत. आई. कोण जास्त खर्चिक आहे? हेमंत. ओके. घरातली पेपरवाला, दूधवाला, लाईट बिल ही कामं चांगलं कोण करतं? चांगलं हेमंत. करते मी करते. पण. हा, अच्छा, करू शकते करते असं. मी पण काही वेळेला, पण चांगलं हे हेमंत करतं. ओके. दोघांमध्ये छोटे मोठे वाद झाले तर मिटवण्यासाठी आधी सॉरी कोण म्हणतं? सॉरी नाही माहिती, पण प्रयत्न मिटवण्यासाठी मी करते आधी. आधी सॉरी कोण म्हणतं हा प्रश्न आहे, त्याचं उत्तर दे. प्रयत्न मी करते पण एक मग मिनिट, तू Sorry. sorry. प्रश्न असा आहे की सॉरी कोण म्हणतं? सॉरी कोण म्हणतं? एक उत्तर जरा वेगवेगळं येत होतं, तेही तू एक उत्तर द्यायला लावलंच. खाण्याच्या वेगवेगळ्या जागा किंवा पदार्थ कोण शोधून काढतं? हेमंत. कॉम्प्लिमेंट कोण छान देतं? आपण असं म्हणूया कॉम्प्लिमेंट Wow. कोण देतं असं कोण म्हणालीस तरी देतं? हे अच्छा. नाव येईल. मीही देतोय, खरंच उत्तर देतोय. द्यावंच लागेल, खोटं काय बोलशील तू? वा वा वा, चटा उत्तर देऊन तुम्ही गेम असा संपवलाय माहितीये हो, का? कारण अगं, सगळं कारण खरं आहे जे काय ते. हो हो कॉम्प्लिमेंट्स देणं वगैरे हेमंत अरे हे बरं दिसतंय इज द अल्टिमेट कॉम्प्लिमेंट. अच्छा.
पण मीच त्याला अनेक वेळेला विचारते हे वाईट दिसतंय का, नाही म्हणजे मग बोलला नाही, पण मी कुठे म्हणालो की हे वाईट दिसतंय, म्हणजे तुम्ही गृहीत धरा की हे छान दिसतंय. घरी स्वयंपाकाच्या बाबतीत कसं आहे, म्हणजे कोणाला जास्ती छान करता येतं किंवा दोघांनाही येतं आणि कोण करतं आणि त्या बाबतीत कॉम्प्लिमेंट्स मिळतात का? नाही, दोघांनाही येतो. वेगवेगळे पदार्थ. पदार्थ आहेत जे त्यांनीच बनवायचे असं हा. ठरतं की हे आज बनवायचंय घरात, हे तू बनव. असं खूप होतं. दोघांनाही येतो स्वयंपाक. काही वेळेला असं होतं की आम्हाला काही रेसिपीज एकमेकांच्या आवडतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला मिसळ त्यांनीच केलेली आवडते, पावभाजी त्यांनीच केलेली आवडते, मटण नॉन व्हेजिटेरियन म्हणजे मटण, चिकन किंवा मासे मला त्यांनी केलेले आवडतात, पण त्याला मी केलेले आवडतात. अच्छा. त्यामुळे मग आमच्यात असं अंडरस्टँडिंग होतं कधीतरी की आज नाही, आज तू तुझ्या पद्धतीनं का माझ्या पद्धतीनं, मग ते त्याच्यावर माणूस किचन मध्ये जातो. हा. पण अदरवाईज दोघांनाही येतं. पण तरी थालीपीठ वगैरे हे जे आहे हे हेमंतला येतं. ते एनिथिंग जे नीट नाजूकपणे हाताने करण्याची म्हटलं मला काही येत नाही. चपात्या आम्हाला दोघांनाही येत नाहीत करता, त्यामुळे आमच्याकडे त्याच्यासाठी मावशी आहे, चपात्या भाकऱ्या. पण वेळ पडली कधी की आज थालीपीठ करू वगैरे तर ते हेमंत. वा कमाल. चांगलं येते. त्या ह्याच्यात मी माझ्या सासूबाईंचे रोज ऍब्सोल्युटली एव्हरी डे, कारण हेमंत उत्तम स्वयंपाक करतो. त्यामुळे मी अशी दिवसभर बाहेर असीन किंवा कुठे कामाला जाऊन घरी, कारण मध्ये तर असं होतं ते मी जेव्हा शूट करत होते 9 वर्ष त्या शोचं, हेमंत बऱ्यापैकी घरी होता तेव्हा. तर मला, आणि ते फिल्म सिटीत शूट असायचं, घर जवळ होतं, तर मला असा रोज गरम डबा यायचा असा छान, आणि सगळं कोशिंबीर, भाजी, आमटी वगैरे असा अख्खा स्वयंपाक प्रॉपर यायचा. हो, सो ते एक सुख आहे, नवऱ्याला सगळा स्वयंपाक करता येणं. कौतुक खूप मस्त. बरेचसे पॉइंट्स याच्यामुळेच कमावून जातो. मिळवले. बाकी हे जे कॉम्प्लिमेंट्स देणं वगैरे ज्याच्यात आपलं काहीच होत नाही, ते कव्हर ते सगळं करतो. cover ते तो करायला कव्हर करतो ह्या गोष्टींमध्ये, तो ते कव्हर करतो. कालही proper. कव्हर केलंय मी तसंच. काय केलंस काल? काय झालं, परवा मी माझ्या मित्रांसोबत जरा बाहेर गेलो होतो हा. आणि मग उशीर झाला, खूप उशिरा आलो. म्हणजे ते किती, ते पण असं खूप उशीर कॅन बी 11 ऑल्सो, खूप उशीर कॅन बी 12 ऑल्सो. पहाटे पहाटे 4. पहाटे 5. 5ला घरी आलो. हा. मग सकाळी उठलो आणि रविवार होता ना काल. काही न बोलता गपचूप मटण बिर्याणीच्या तयारीला लागलो. डायरेक्ट. हा, दुपारी 2 वाजता ती बिर्याणी वाढली, तेव्हा कुठे सगळं नीट झालं. पण मला हे आश्चर्य वाटतंय, का सांगू, की पहाटे 4 वाजता तू आलास किंवा 5 वाजता, ह्याचं तुला नाही, असं काय वाईट वाटू नाही, मला वाईट नाही आपणही जातो 100%. माझं म्हणणंच नाहीये. माझं म्हणणं आहे की तशी बायको तू अजिबातच नाहीये मी. म्हणजे तू मित्रांच्यात बाहेर जाणं इज नॉट माय प्रॉब्लेम ॲट ऑल. असं जेव्हा ठरलेलं असतं की आपण ना, म्हणजे काल असं ठरलंय की आज सकाळी उठून आपण टाउनला जाऊया, मस्त फिरूया, ब्रेकफास्ट करूया, सगळी माती झाली. तर हे आता ठरलंय ना आपलं. ह्याच्यावरनं मला हे कारण चालतं की मला कंटाळा आलाय. मी म्हणालो होतो काल, पण आता ना मला कंटाळा आलाय जायचा. ग्रेट, नो प्रॉब्लेम. ह्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी तो हे पहाटे 5ला आलाय, त्याच्या आदल्या दिवशी वेगळ्या मित्रांच्या ग्रुप बरोबर तो बाहेर गेला होता, विच इज ऑल्सो ग्रेट. यू पार्टी एव्हरी नाईट, आय हॅव नो प्रॉब्लेम. मग दुसऱ्या दिवशी असं झालं की आता माझी घाई होते, मला उशीर झाला, माझी घाई होते. मग ते माझं सरकायला लागते की मग वेळेत यायचं. तुझी घाई होते की नाही, मग तू रात्री वेळेत ये, वेळेत उठ, वेळेत सगळं आवर, वेळेत जा. मग दुसऱ्या दिवशी मी 2 वाजता घरी टाच आपण सकाळी उठू आणि मस्त तिथे जाऊ, खाऊ, टाऊनला घरी येऊन जेवू. रविवारी पण आपण ब्रेकफास्टला जाऊया. ग्रेट. मग आला की नाही, मी आज जरा मित्रांच्यात बाहेर चाललं. म्हटलं ओके. म्हटलं उद्याचं मग नाही का, आपण नको करूया ना उद्याचं. नाही आपण जाऊया ना, आणि उद्या व्यंकूलाही फिरायला घेऊन जायचं. मी सकाळी अलार्म लावतो, मी उठतो. ओके. म्हटलं नक्की, हो 100%. प्रॉब्लेम काय झाला, अलार्म जेव्हा वाजला, जो मी लावला होता, तेव्हाही तू आला ना. नाही तेव्हा क्षिती व्यंकूला घेऊन ऑलरेडी चालायला खाली गेलेली होती फिरायला. मी म्हणलं आता डॅमेज कंट्रोलसाठी आपल्याला पटकन स्वयंपाक घरातच जावं लागेल आता आपल्याला. त्यामुळे मी असे डोळे वगैरे करून कांद्याची माझं काय म्हणणं असतं, यू डोंट टेल मी. तू मला म्हण की मला ना किती वाजू शकतात, उद्याचं आपण कॅन्सल करू. आणि तू व्यंकूला फिरायला तसं घेऊन, कधीच म्हणणारच नव्हतो कॅन्सल. उद्या व्यंकूला तू फिरायला घेऊन जाशील का, ह्या सगळ्याचं उत्तर हो असं आहे की हो मी घेऊन जाईल. ओके, तुला सकाळी उशीर होणार आहे, नाही जायचं, मी करीन, आपण करू. आपण ह्याचं मला असं होतं की असं नाही, काय ते एकदा नीट सांगायचं आणि स्वतः आपण काय आहोत
ह्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा. मी असल्या कमिटमेंट्स कधीही देत नाही. मी आज रात्री बाहेर जाणार आहे माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये, माझा मला हाच उशीर problem होणार आहे, झालाय. या उद्याचं लग्नात माहित नाही. हाच प्रॉब्लेम आहे की कमिटमेंट फार करतो मी. बरं ठरलंय ना तुमचं आधीच, आत्ताच आम्हाला नाही पण सांगितलं खुश की नाही करण्यासाठी नाहीये ना. काय होतं काही वेळेला असं ठरलंय ना की हा वीकेंड आपण एकमेकांसोबत घालवायचा आहे असं ठरलंय, पण ते तुला पाळता येत त्यातही नाहीये. माती होती. हा मग मला काय म्हणणं आहे, खरं सांग पटकन, विषय संपतो. जातानाच सांग की उद्याचं मला माहित नाही, मी म्हणालो होतो सॉरी, तू तुझं बघ. ग्रेट, नो प्रॉब्लेम. नाही जायचं तर 3:15 डोळे उघडून बघितलं, शेजारी व्यंकूच झोपलाय अजून. म्हटलं अच्छा हा आलेला की हा नाही. आलेलाच नाहीये. आणि म्हटलं, मस्त ज्या nice. पार्टीला गेलो होतो तिथे माझे असे काही मित्र होते, त्यांनाही 2, 2:15 फोन यायला लागलेच होते की ये आता घरी, काय आहे तुमचं. ये आता घरी, 2 वाजले आता. आणि त्याच्यावर येऊन काय कौतुक सांगायचं, कसं ती भारी बघ, तू कधी फोन करत कधीच नाही, फोन करत नाही. कधीच हे त्यांना करत काय माहिती दुसऱ्या दिवशी घरात काय ते. मटण बिर्याणी करावी नाही. लागते. अख्खी बिर्याणी करायला घेतली त्यांनी. पण हे किती छान आहे, मला आवडेल असं चिडल्यावर मटण बिर्याणी मिळाली तर. हा ते काहीतरी सॉल्व्ह कर बाबा. ते शक्यतो ह्याच्यावरच असतं. म्हणजे माझं आमचं घर ओनली रिव्हॉल्व्ह अराउंड फूड, की हे करायचं का नाही, मग ते करायचं का, असं ते फारच. म्हणजे आमच्या easy आहे. मावशी सुद्धा 2-3 दिवस जर कोणी आलं नाही घरी तर असं विचारतात नाराज होऊन, अय्या आपल्या घरी कोणी नाही आलं. तर मला असं होतं, अहो तुम्हाला कमी भांडी पडली, तुम्हाला बरं नाही का वाटत आहे की नाही. आज जरा काम कमी, चपात्या कमी त्या करायच्या असं आहेत? म्हणतात बरेच दिवस घरी पार्टी नाही झाली आपल्या. वा वा. त्यांनाही इतकी सवय आहे. सवय हो. झाली त्यांना. कमाल. मला तुमच्या एकमेकांशी, घरच्यांशी कसं नातं आहे हे जाणून घ्यायचंय. तुझं तुझ्या सासू सासऱ्यांशी आणि तुझं तुझ्या सासू सासऱ्यांशी. माझे सासू सासरे इन जनरलच ढोमे परिवार हा मी जशी वाढले त्याच्यापेक्षा खूप वेगळे आहेत. सो आम्हाला बराच वेळ अजूनही एकमेकांना समजण्यात जातो. बट आता एवढं मला माहितीये, आणि ते त्यांचं मला आय कांट टेल यू केवढं कौतुक वाटतं या गोष्टीचं, की दे लेट मी बी. वा. माझ्यावर कुठल्याच प्रकारचं ना माझ्यावर कधी प्रेशर मला येतं. इनफॅक्ट मी जेव्हा पुण्याला आमच्या घरी जाते तेव्हा माझ्यासाठी माझ्या डोक्यात तो हॉलिडे असतो की आता आपल्याला काही नाही करायचंय. मी दुपारी झोपते, जे मी एरवी घरी झोपत नाही, पण मी जेवते, दुपारी झोपते, संध्याकाळी टाइमपास करते. 10 वाजता मी झोपायला जाते, कारण एक तर पुण्यात असं वेदर वगैरे छान असतं. यू वॉन्ट टू, मला ऍक्च्युली सुट्टीला गेल्यासारखं वाटतं. म्हणजे माहेरी गेल्याचा फील येतो मला, की आपल्याला काही, आपण छान असतो, आपल्याला उठतो, आपण चहा पितो, बाल्कनीत बसून वगैरे, हे सगळं होतं. माझ्या सासूबाई खूप कमाल आहेत. म्हणजे माझे सासरे खूप चांगले आहेत, माझी नणंद खूप चांगली आहे. हे दोघं जण ना, ते गुड पीपल, सिम्पल, छान. माझ्या सासूबाई आहेत ना, त्या हेमंत सारख्या आहेत. त्या चटोर आहेत, त्यांना मजा करायला आवडते, त्यांना असं हा आपण फिरायला जाऊया. म्हणजे हेमंत मधलं हे जे सगळं खर्चिकपणा आहे ना, हा आमच्या परिवार, म्हणजे आम्ही 5 जण, आई बाबा हेमंत आणि आम्ही दोघं आणि सोनाली, आमच्या 5 जणांमध्ये सगळ्यात खर्चिक कोण असेल तर माझ्या सासूबाई आणि हा. मी ह्या दोघांबरोबर कधीही शॉपिंगला जात नाही, मला खूप कंटाळा येतो. ते दोघं खूप वेळ घेतात आणि असं सतत खर्चाकडे निघायचं. माझ्या सासूबाईंना हा एक खूप मोठा, परवाच मी गेले तर त्या म्हणाल्या, बाळा खूप दिवस आपण तुझ्यासाठी काही केलं नाही छोटंसं सोन्याचं. म्हटलं मला नकोय आत्ता. नाही करू ना बाळा थोडं. अरे पण नकोय. तर मी सोनालीला असं म्हटलं की सोनाली काय हे एकदम, तर ती म्हणाली की नाही तिला घ्यायचं असेल ती तुझ्या नावावर, बाळाला आपण काय केलं नाही, बाळाला आपण काय केलं नाही, तिला 100%. तर ते दोघंही, सासूबाई आणि हा दोघंही खर्चिक आहेत. दोघांनाही मजा करायला खूप आवडते आणि त्यांचं प्रेम आहे माझ्यावर. आमचं साधं नसतं. माझं आणि आईचं काहीच साध्याचं कामच नाही. एकदम जाऊन 30-40 लाखाची गाडीच बघून आलो, एकदम जाऊन दागिने म्हणजे 8 लाखाचा दागिना बघितला वगैरे. म्हणजे असं नाहीच, एक 15-20 हजारात आपल्या बँकेत किती पैसे आहेत वगैरे ह्याचा काही विचार करत नाहीत. मी एक म्हणजे तुला पोटात गोळाच तुमच्या. हा बाकीच्यांचा घड्याळ गेलं की दुकानात, मग माझं आणि आईचं असं आहे की ते जे असतं बघ, सगळ्यात महागडा जो कोपरा असतो, आम्ही आपोआप असे जातो त्या कोपऱ्यात. म्हणजे आणि आजूबाजूचे सगळे असे असतात, नको ते नको, इकडे स्वस्त आहे. म्हणजे तिचं वाक्य इतकं खरं आहे की ह्या दोघांना
चला खर्चाकडे जाऊया. हो, हो, हो. हा म्हणजे जेन्युइनली असं आहे. पण म्हणजे आय एम सो ब्लेस्ड टू हॅव देम. म्हणजे मला असं अपेक्षितच नव्हतं. एकतर माझ्या सासूबाई सासरे गावाकडे वाढलेत, सो आपल्या डोक्यात एक इमेज असते की गावाकडे वाढलेत म्हणजे त्यांना फार असं लागतं, त्यांना असं लागतं, त्यांना हे करायचं, तेही आणि एक्सटेंडेड फॅमिली गावातलीही ते इतके सगळे असे नाही आहेत. म्हणजे फक्त ते तिकडच्या बायका रोज असे कपडे घालून फिरत नाहीत. दॅट इज दी ओनली डिफरन्स. आणि मला असं वाटतं इन देअर माइंड दे आर वे मोर प्रोग्रेसिव्ह देन वी आर. आणि ह्याचं मला खूप आश्चर्य वाटलं होतं. म्हणजे मला अपेक्षित नव्हतं ते, टू बी ऑनेस्ट, की हे असं असेल. म्हणजे मी श्रावण पाळत नाही हे तिकडे माहीत असताना पण मी गेले तर गावातले मोठ्या काकांचे ह्यांची मुलांनी, बायका नाही करत आणि त्या सगळ्या पाळतात, त्यांनी एक नॉनव्हेज काहीतरी बनवलं, त्यांनीच मला जेवायला वाटलं. तर मी ह्याला म्हटलं बापरे तुमच्या इथे हे का बनवतात. म्हणत नाही हे लोक ह्यातली पण 4 मुलं पाळत नाहीत ना, मग त्यांना एवढं सांगितलं तुम्ही बाहेर बनवा. ते बाहेर बनवतात सगळे पुरुष मिळून, फक्त काकी भाकऱ्या भाजून देतात. सो ह्या गोष्टी मला खूप सुखद धक्कादायक होत आहे. म्हणजे गमतीचा भाग असा की आम्ही फर्स्ट क्लास दाभाडे शूट करताना आम्ही एका गोठ्यात शूट करत होतो आणि तिथे म्हशी गाई अशा खूप होत्या आणि आमचं शेत आहे. सो ते पप्पा आणि मम्मी अनेक वेळेला येऊन जाऊन बघतात, ते सगळं करतात, सो प्रॉपर शेती करतात तिथे. तर मी पप्पा आणि मी असे हातात हात घालून चालत होतो तिथे. तर मी त्यांना असं म्हटलं काय ना पप्पा आपल्याकडे एक पण गाय नाही, आपल्याकडे गोठाच नाही. होता का हो पूर्वी असं मी विचारलं. ते म्हणे हो होता ना बाळा, 6 गायी होत्या असं होतं. म्हटलं अच्छा आता आपल्याकडे नाहीच आहे. आता माझ्या डोक्यात हे कॉन्व्हर्सेशन संपलं ना. ते फक्त म्हणाले बघ काय म्हणते बाळा, म्हणते आपल्याकडे गाय नाही वगैरे, संपलं कॉन्व्हर्सेशन. कट टू एक 6 महिन्यांनी मला असा फोन आला की बाळा त्या गोठ्याचं काम होत आलंय आता आपलं, आता आपल्याकडे गाय. तर मला असं झालं व्हॉट. तर ते म्हणाले हा तू बोलली ना, तर मग आपण एक घेऊन टाकला, तर मग आता आपण आपल्याकडे एक गाय पण आहे. सो ते तसे आणि असं सॉफ्ट लव्ह आहे त्याचं, माझ्यासारखं असं धडधड नाहीये. मला माझ्याकडे तर सासू माझी ही मैत्रीणच आहे. म्हणजे ती क्षितीशी बोलत नाही अशा गोष्टी ती माझ्याशी बोलते. ते आता इक्वेशन तयार झालंय. कारण तिला पण असं वाटतं की ही तिची सासू आहे, त्यामुळे पुन्हा सासू जन्माला आली असं तिला वाटतं. आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी या आमच्यात चालू असतात, आमच्यात सेटल होतात, आमच्यात ठरतात काय करायचं काय नाही करायचं, हे ठराव पास होतात. आणि मला असं वाटतं की ते खूप इन्स्पायरिंग आयुष्य आहे तिच्या आईचं, की जे जे करायचं राहिलंय ते सगळं करून आपण जगून घ्यायचं, हे जे मत आहे. म्हणजे मी कधी कधी मला असं होतं आणि मग मी तिला बघतो तेव्हा असं होतं की नाही असं काही एवढं वाईट चालू नाहीये, जगूया छान. म्हणजे आपण फार आत्ताच्या ह्याच्यात अडकून राहतो की मग नाही आत्ता आपली असं आहे तर फिनान्सेस असे आहेत तर आपण थोडं जपून नाही, मजा करत राहिलं पाहिजे. हे मला तिच्याकडनं प्रचंड शिकायला मिळतं. तिने तिच्या आयुष्यात जे काही पाहिलं तिथून ते आत्तापर्यंत ती जिथे आहे ते सगळं खूप कमाल आहे. आणि आय एम सो प्राऊड ऑफ हर की तिने स्वतःचं आयुष्य अशा पद्धतीने इथं नेलंय. आणि खूप छान मैत्रीण आहे ती. सासू असं काही राहिलेलंच नाही आमच्यात. माझ्या आईचं आमच्यात खरोखर असं काही नाहीये सासू किंवा असं. कौतुक करायचं तिथे कौतुक करते, जिथे चुकलं तिथे चुकलंय असं सांगते. कारण ती ही या क्षेत्रातली असल्यामुळे पुन्हा तेही सल्ले फार महत्वाचे असतात. तर ती ओपनली बेधडकपणे माझ्याशी ते बोलू शकते. कुठला सिनेमा नाही आवडला नाहीच आवडला म्हणून सांगते, असं काही खोटं कौतुक किंवा हे नाही. यावेळेला आणि स्क्रिप्ट वाचते, म्हणजे मी लिहिलं की स्क्रिप्ट वाचते, ते ऐकते, त्याच्याबद्दल फीडबॅक देते, मग तिथून सिनेमा झाल्यावर ते पुन्हा बघते. त्याच्यामुळे मी तिला एडिटही दाखवतो की एडिट लागलेलं आहे, तुला काय वाटतंय बघ, काय कळलं काय नाही, काही चुकीचं असेल तर मी ते बदल करीन. सो वर्क फ्रंटवर सुद्धा तसं रिलेशन आहे. आणि पर्सनल आयुष्यात तर आम्ही खूपच धमाल करत असतो. म्हणजे कधी कधी आमचं असं असतं की क्षिती आज नाही आहे तर आम्ही दोघं भेटून जास्त मजा करत असतो. ठीक आहे, भेटा दोघं मला घरी, जेवणात मीठच घालते तुमच्या. वा वा, किती गोड आहे हे, कमाल. आता प्रॅक्टिकल फायनान्सेस विषयी तुम्ही ठरवता कसं, म्हणजे सेविंग किंवा याविषयी? कारण आपलं अनिश्चित क्षेत्र आहे, कधी काम असतं कधी नसतं टाईप्स. त्यातून आता तुम्ही निर्मितीमध्ये उतरलायत, तर सेविंग असणं आणि त्याच्याविषयी तुम्ही काय विचार करता? त्यात कोण पुढचं पाऊल घेतं? नाही, तो बऱ्याचदा क्षितीला सेव्ह करायचं असतं
त्यातून हा खर्चिक. हा, मी खर्चिक, पण मी ते चांगल्या बाबतीतही खर्चिक आहे. म्हणजे मी ते काय सोनारांकडे भिशीच लाव, हा, फ्लॅटच जाऊन घे. जाऊन फ्लॅट घे, जाऊन जमीनच घेऊन आलो, अशा गोष्टी मी खूप करत असतो. म्हणजे उद्या जाऊन अशी परिस्थिती आली की अरे बापरे आता काहीच नाही आपल्याकडे, तर हे सगळं विकून काढून आपण छान आहे तसं जगू शकतो. पूर्वी ना मला सोन्याचं असं फार नव्हतं आणि मी मुळात घालत नाही खूप, तर असं नव्हतं. हे सगळं माझं जे आता आहे हे सगळं सासूबाईंनी माझ्या डोक्यात भरवलंय की नाही असू देत आणि त्याच्याशी इमोशनली कनेक्ट व्हायची गरज नाहीये तुला. मुळातच ते असं काही ही माझी पहिली अंगठी, हा हे माझं असलं काही पहिलं, असलं ह्याच्यात काही नाही. नाही अडकायचं ते. पण ते एक तर तुम्हाला लागतं कुठे कुठे जायला, तुम्ही ते वापरा, नाही काढा. तुम्हाला कधी आयुष्यात पुढे असं झालं की असं नाही सेव्हिंग करता येते, पण हे सगळं आहे तुझ्याकडे, दॅट यू शुड रिमेंबर. सो त्याच्यानंतर मी त्याला हो म्हणायला लागले की ओके सोनं घेऊया. नाही तर माझं असं होतं मी घालतच नाही एवढ्या उत्साहाने, कशाला ते हे मी घालते हे, कारण हे मी कशावरही घालते, पण असं गळ्यातलं वगैरे. पण मी आता त्यांच्यामुळे ती भिशी लाव ह्या गोष्टी करते, किंवा सेव्हिंग मला खरंच खूप करायचे असतात. पण माझ्या नशिबाने आजूबाजूला अशी माणसं आहेत की ते मला काही केलं ते सेव्हिंग काही करू देत नाही. जर माझ्याकडे पैसे जमले की काहीतरी काढतात की जेणेकरून असं अच्छा गे संपले. पण नाही, म्हणजे ह्याच्याबद्दल बोलणं होत राहतं. आणि एस्पेशली आपल्या क्षेत्रात, कारण ते इतकं अनिश्चित आहे. जरी आम्ही दोघंच असलो एकाला एक, आणि आमच्या नशिबाने आमचे आई वडील इंडिव्हिज्युअली व्यवस्थित त्यांचं कमवतात, त्यांचे राहतात, सो तसं आम्हाला एकमेकांकडेच बघायचंय. पण वी स्ट्राईव्ह टू गेट बेटर एव्हरी टाइम. म्हणजे आम्हाला हे कळतं की आपल्याला पैसे जमवायला पाहिजेत, आपणच एकमेकांना पुढे आहोत. आज काम आहे उद्या नाही, आज सिनेमा चालला उद्या कदाचित नाही चालणार, तर तेव्हा आपण कसं सस्टेन करणार आहोत ह्याची तरतूद करण्याच्या मागे आम्ही असतो. आणि मला असं वाटतं की हे सगळे प्लस आहेत आपल्या आयुष्यात. खूप कमी लोकांच्या आयुष्यात अशी सिच्युएशन येते की उचलून घरच्या जबाबदाऱ्या नाही आहेत. म्हणजे ही जसं म्हणाली तसं आई बाबा त्यांचे इतके सक्षम आहेत की आणि ते तसेच राहिले पाहिजेत कायमस्वरूपी. तर त्याच्यामुळे असं होतं की उलटी जबाबदारी वाढते की आता त्यांना आपल्याकडनं काही अपेक्षित नाहीये, रोजच्या किराणा माल किंवा असले काही त्यांना आपल्याकडून प्रॉब्लेम नाहीयेत. तर तेव्हा आपली जबाबदारी अशी वाढते की आपलं आयुष्य अजून बेटर करणे. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट, आमचे म्हणजे माझे सासू सासरे या बाबतीत खूप हे आहेत. म्हणजे काय म्हणतात त्याला, की असं त्यांना असं जरी फिलिंग आलं की 19-20 आहे का, पैसे आहेत का, नाही तर ते लगेच फोन करतात. माझे सासरे आजही दर फोनवर विचारतात ते बाळा पैसे आहेत. किंवा आम्ही जेव्हा जातो तेव्हा अनेक वर्ष ते ना, मला सुरुवातीला काही कळायचंच नाही हे काय चाललंय. ते निघताना हेमंतच्या हातात 5,000 रुपये ठेवायचे, बाळा पेट्रोलवर. तर मला अगदी सुरुवातीला असं व्हायचं की एक तर ते का देत आहेत, गाडीत पेट्रोल आहे, दुसरं तू का घेतोयस. तर तो म्हणाला की तुला कळत नाही, ती त्यांची सिस्टीम आहे. त्यांना ही डझंट लिटरली मीन पेट्रोलला, जसं पूर्वी खाऊला द्यायचे तसं ते देतात. पण त्याचं काही त्यांना हे नाहीये, पण ते नाही म्हणालं तर त्याचं त्यांना वाईट वाटतं. आणि त्यांनाही हे माहिती आहे की याचा खाऊ महाग असतो. म्हणून ते 5,000 देतात. पण ते खर्च कर बाळा. त्यांच्या माझी नणन या बाबतीत हे आहे की जरा असं त्यांना फील आलं की आत्ता सुद्धा हे सगळं चालू होतं, आपणच करायचं आहे, क्रांती ज्योती वगैरे, मला पैसे आहेत ना, किंवा ती फोन करते वहिनी पैसे आहेत ना, काही वाटलं तर सांग, काही असेल तर सांग. सो असं एक आम्हाला नक्की माहितीये की ते आहेत. म्हणजे इफ एनिथिंग गोज रॉंग वी स्टील हॅव देम ॲज अ बॅकअप. सो ते खूप महत्वाचं पण आहे. आणि म्हणजे त्यांनी उडी मारण्याची म्हणजे हे होतं की हा ठीक आहे, बाकीचं 2 वेळेचं जेवायला तर ते नक्की घालतील आयुष्यभर. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आम्ही हेही बघतो आजूबाजूला की आई बाबा सक्षम आहेत तर अनेक लोक बिघडतात, म्हणजे वेगळ्या पद्धतीनं. मग तुमची कष्ट करण्याची पॉवर कमी होते, मग तुम्ही जरा जास्त कमी उड्या घेता. आहे की छान चाललंय. आमचं बरोबर उलट झालंय की हे असल्यामुळे अजून उड्या घेऊया, अजून मेहनत. असं वाटतं की ठीक आहे घेऊ रिस्क, कारण उद्या असं अगदीच झालं आणि बोरिया बिस्तारा घेऊन पुण्याला राहायला गेलो तर आपल्या नशिबाने 2 वेळेचा आयुष्यभर जेवायला घालतील एवढं आई बाप्पा नक्की कर. आणि मी तर अनेकदा असं म्हणतो, म्हणजे ते आता आमच्या कामातही आहे, परत तेच आहे, हा प्लस पॉईंट म्हणून की आमच्या कामात जो कामाचा माज असतो, म्हणजे कुठल्या मी माज असं म्हणत नाहीये, पण काम करताना आपल्याला हवं तसंच काम करायचं, हा जो माज येतो तो पुन्हा तेच गावी शेती आहे. सो उद्या जाऊन असं झालं कोणाशी बोलताना की नाही असं हे नाही करत तुझं काम, मी जाऊन शेती करेन.
आत्ता आहे त्याच्यापेक्षा कदाचित जास्तच कमी उलट. सो त्यामुळे ही पॉवर असणं सुद्धा फार महत्वाचं आहे. त्यामुळे फॅमिली सपोर्ट असणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा. इट लेट्स यू टेक द रिस्क विच यू वुड नॉट डू अदरवाइज. Correct. हा म्हणाल तसं नाही म्हणण्याची हिंमत होती. करेक्ट होय. कारण आपल्याकडे नाही म्हणण्याला एक वेगळी हिंमत लागते. करेक्ट Correct, करेक्ट correct. फॉल बॅक तुमच्याकडे Correct. आहे आणि तुमचं 100%. कुटुंब तुमच्या So, पाठीशी हो. we are blessed हो. असं म्हणतो. त्यांचं एवढं कौतुक. सासू सासऱ्यांचं कौतुक केलं. माझी सासू नक्की विचारणार आहे मला काय होतंय, नक्की काय बाळा, हवंय, तुला काय बाळा, घेऊया? तुला काय घेऊया हे नक्की होणार आता. घेऊन बरेच टाका त्या दिवस तुला काही दोघींना. घेतलं नाही का? बरेच दिवस म्हणजे त्यांना काहीतरी आवडलंय जे त्यांना घ्यायचंय, त्यामुळे ते असं म्हणतात बाळा तुला खूप दिवस काही Into घेतलं. two घेतलं जाणार आहे. 100%. वा. आता तुम्हाला एकमेकांना मार्क द्यायचे आहेत. बाप रे. 0. विषय तर सांगू दे. हा. पेपर आहे 10 पैकी. हम्म. एकमेकांना मार्क द्या. पैकीच्या पैकी. हम्म. पॅनिक परिस्थितीत शांतपणे हँडल करणं. तू याला मार्क द्यायचेस आणि तू हिला द्यायचे. तो असं खूप वेरी होतं. नाही पण तरी मी 5 देईन शितीला. हा Okay. मी हे म्हटलं 6. ओके. रोमॅन्स. हेमंतला -5. ओके. शितीला 8, 9, 10 Oh. देऊ शकतो. 10 नाही 8, 9 ठीक आहे. 10 देत नाहीये तो. असं देता देता रजनी आपल्याला एक मायनस दोन- मध्ये टाकलं ते गे. एक- ना. एक दोन वसकण्याचे कमी करतोय मी जरा. आता कसं -5 सगळ्या जगासमोर करायची काहीच गरज नाही. 0 इतकी होतं. स्वयंपाक. हो स्वयंपाक 9.5. हाफ हा. मी एवढ्यासाठी कापलाय की कधी कधी तो करत नाही मला हवं असतं, तो कंटाळा करतो. त्याचे पहा त्याचे अर्धे मार्क कापले. हा मी 9 देईन. 1 कापतोय खिचडीसाठी. साबुदाण्याची का काय? नाही ग काही झाले की खिचडी लावायची कुकरला. सोपं म्हणून मुगाची अगं खिचडी. कसलीही म्हणजे असं होतं ना काहीच नाही मग बाहेरनं मागूया, तर माझं असं होतं 2 मिनिटात खिचडी होते ना, काही आणि वेळच मला नाही. कधी कधी असं होतं ना, आपल्याला कंटाळा आलेला असतो बघ की आज नको काही, हा. तेव्हा खटकन तो कुकर लागतो आणि मला असं होतं नाही मी जातो, मी स्वयंपाक करतो, नको ती खिचडी. मग का त्रास आहे? एवढी मला ती खिचडी आवडत नाही. मला भयंकर आवडते. म्हणजे मुगाच्या डाळीची खिचडी, वाटाणे घालून खिचडी, बटाटा घालून खिचडी, नुसता तवा पुलाव कॅटेगरी काहीतरी पटकन होतं ना. हे तुझं एकटं असतानाचा प्रकार आहे का? एकटं हा असताना तर खिचडीचा आहे. प्रकार? आणि तू आम्या वागला पण विचार आहे, कारण तो व्हेज आहे ना, हा. तर त्यामुळे आम्ही जरी चिकन मटण केलं तरी त्याला बिचाऱ्याला बिचारा खिचडी. बिचारा खिचडी आणि त्याच्यासाठी मी- चिंच गुळाची आमटी. त्याच्यासाठी मी अख्खा स्वयंपाक करते. वांग आवडतं म्हणून एक दिवस भरीत केलं, एक दिवस हे खूप करते मी. पण मला असं वाटतं बाहेरनं मागवण्यापेक्षा कधीतरी खाऊ. मुद्दा असा आहे, तुझं 5 एक मिनिट्स मार्क- मॅगी सारखं खिचडी हा. म्हणून 1 मिनिट एक 1 गुण मार्ग कापलेला मार्क गेलेला आहे. बरं, 1 गुण गेलेला आहे. हा. पालकांना अवघड गोष्ट सांगणे. हे म्हटलं 4.5, 5. इज नॉट व्हेरी गुड एट इट. शितीला 8, 9 देऊ शकतो. 9च खरं तर 9. हा मग मी पटकन म्हणजे मला असं होतं की हे आहे ना आता किती वेळ लपवण्यात खूप वेळ जातोय आपला, सांगू. त्यापेक्षा सांगून टाकायचे व्हायचं ते होऊन संपेल. हम्म. ह्याला ते तू मास्टर ऑफ द करेज ओनली याला फार असं म्हणजे होतं. अजूनही असा पेपर समोर हा, लागला. हा, हा. आता कमी झालंय हळूहळू पण कारण नाही तरी आहे ते. ते तुझ्या अंगात आहे की हा, मी नाही. आहे करेक्ट. ट्रिप प्लॅनिंग. हे मन 10. वाव. शितीला द्यायचे गुण. मायनस म्हणून तुला अपमान मी करावा नाही वाटत आहे. एवढं कंजूशी असते ना माझी की कशाला इथे पण होईल ना जाऊ, इथे कशाला, इथे ऑस्ट्रिया कशाला जायचं, आपण इथे पण जाऊ शकतो नेपाळला वगैरे, असं मी खूप आय अग्री. राईट. 3 वगैरे देईन. ओके, तरी मायनस Minus मध्ये नाही मध्ये नाही दिलंय. मायनस मध्ये नाही. घर व्यवस्थित ठेवणं. 10. वाव. आता मी देईन 7 आता, पर्यंत हा, देईन. 7 पर्यंत आले माझी गाडी. 13 वर्षात तिथपर्यंत आली आहे मी. आजारपणात काळजी घेणे. हो 10. 100 म्हणजे नक्कीच. 5. का का तुम्हाला कमी मार्क दिले असतील काय? मी तुझी वाईट वागली रे आजारपणात? माझी तुझ्या? काळजी घेणे नाही, स्वतःच्या पण स्वतःची आजारपणात, नाही चाललंय. इतरांच्या आजारपणात काळजी घ्यायची नाही मग 10. बापरे. तेच मी म्हंटल यार आणि एवढंच मग नाही. खिचडी खावीच लागते मला.
म्हणजे मग स्वतःची काळजी नाही घेते असं तुझं ती म्हणणं आहे. अजिबात घेत नाही हा, स्वतःची हे काळजी. मला मान्य आहे. आणि मी तेवढीच घेतो. म्हणजे अच्छा, मला ओके. बारीक जरी आजार झाला तरी मी हा. त्याची काळजी प्रचंड हा. घेतो आणि ते पटकन बरं होईल कसं ती दुर्लक्ष हा. करते ते का? प्रचंड दुर्लक्ष हे करतो. मान्य आहे मला. वा वा, पैकीच्या पैकी हा गेम तुम्ही छान खेळलेला Yes. आहात. वा, आपल्या मस्त गप्पा झाल्यात आणि मला खरंच मनापासून हे मी म्हणते की तुम्ही इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात ना, ह्याचं मला खूपच छान वाटलंय. Yay. So, दोघांनाही Thank you, खूप thank प्रेम आहे आणि तू छान बोललाय. प्रश्न विचारणारच ह्याच्यातच मी सुखावले होते. आणि मला आता काय आवडलं असेल या अख्ख्या इंटरव्ह्यूचा, हा. तुम्ही कसे भेटलात आ, हा प्रश्न आलेला नाही. अच्छा. कारण मला पहिल्यांदा वाटतं कुठे भेटलात? कुठेतरी रिलेशनशिप बद्दल विचारत असताना सुद्धा मग तुम्ही पहिल्यांदा कुठे भेटलात हा प्रश्न विचारला नाही, ह्याचा मला हो. खूप आनंद झाला. खुश, मी विचारला नाही. मला काल साजरीने धमकावून पाठवलं, ए जरा वेगळे प्रश्न विचारा वगैरे. ती असं सकाळी म्हणाली की तुम्ही ऍक्च्युली जाताय, कारण तिला वाटलं ऍक्च्युली नाही जाणार आहे. कारण काल तिने मला विचारलं की अच्छा हे दोघं येत आहेत. नाही, म्हटलं गप्पा बस गा, येतायत. ऑनेस्टली म्हणजे हे ऑन रेकॉर्डही आपण करू शकतो. आम्ही असं सांगू शकतो ठामपणे की हा इंटरव्ह्यू पुढच्या प्रवासाबद्दल किंवा जोडी म्हणून काय असलं पाहिजे काय नसलं पाहिजे याच्याबद्दलच होता. बरेचसे इंटरव्ह्यूज हे पहिल्यांदा भेटले, कपडे भलतीकडे जातात हा, मग दिस इज ते- क्वाईट म्हणजे छान गप्पा मारल्याचा फील आला कपल इंटरव्ह्यू असून सुद्धा. हा, सो दॅट वॉज अ गुड थिंग. घरच्यांविषयी बोलता आलं, हा, जे correct. कोणी विचारत विचारत नाही. So त्यामुळे तुला त्यांनाही सगळं कधीतरी- क्रेडिट Yay. आणि आमच्या टीमला. आणि तुमच्या Yes. team ला, yes. कमाल. जशी आपण सुरुवात कॉल बेनी केली ना, तसा आपण शेवट एका पत्राने करतो. पण पत्र असतं वोकल लेटर. तर मनातल्या काही गोष्टी एकमेकांपाशी इथे आत्ता पत्राद्वारे तुम्हाला व्यक्त व्हायचंय. तर प्रिय हेमंत पासून तुझीच क्षिती, खूप हिला प्रेशर आलंय. पण मनातल्या काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्यात किंवा आपण कधी कधी व्यक्त होत नाही एकमेकांपाशी आणि ते तुम्ही व्यक्त व्हावत. कंप्लेंट बॉक्स चालेल का? ते आता तुमच्यानुसार आहे. मी सुरू करू शकतो. प्लीज प्रेमाचं लिहिता बोलता तरी येतंय का लेखक- तुम्हाला? तुम्ही प्रिय क्षिती, हम्म. इतरांची काळजी करण्यापेक्षा स्वतःचीही काळजी घेतली गेली पाहिजे. हम्म. स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण इतरांचं ओझं खूप वाहतो आहोत, इन्क्लुडिंग माझं. ते स्वतःचंही व्हायला पाहिजे. कधी कधी थोडंसं स्वार्थी व्हायला पाहिजे या सगळ्यामध्ये आणि खरोखर मनापासून स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. बाकी तू उत्तम आहेसच, उत्तम राहशीलच. तुला माझंही खूप आरोग्य मिळो. लव यू, थँक्यू. हे सगळं थोडंसं रोमॅन्टिक होण्याचा प्रयत्न चाललाय. हा, प्लीज थोडं तू आवाजात जरी अभिनेता आहेस तसं आवाजातून करू जरी का मी आणलंस ना थोडं? तर मला आवडेल. लव यू, थँक्यू, तू काळजी घे. कळलं? थँक्यू हम्म. आणि लव यू. एवढंच इथवरचा प्रवास खूप छान होता. हा. अजून तर खूप धमाल येणार आहे. आपण जसं जसं लग्न आपलं पुढे जात चाललंय अजून तसे तसे रोमॅन्टिक होत चाललो आहोत. आणि जेव्हा कधी आपलं स्वप्न आहे, म्हणजे आमचं एक स्वप्न आहे की 25व्या वर्षी आम्ही पुन्हा लग्न करणार आहोत. तर तिथून पुढे अजून जास्त रोमॅन्टिक होऊ दे हे आयुष्य. थँक्यू व्हेरी मच. लव यू क्षिती. तुझाच हेमंत राहिलं ते तुझाच महत्वाचा आहे. तुझाच हेमंत. हा. सगळ्यांनी लक्षात घ्या, तुझाच हेमंत. बरं, एक फक्त विचारायचं, असं पत्रात खोटं बोललेलं चालतंय? म्हणजे तसं काय खोटं बोललो बोलायचं याच्यात? म्हणजे आपण असं छान रोमॅन्टिक कसं आयुष्य जगत आलो, अगं, पुढे असंच 25 रोमॅन्टिक नंतर म्हणतोय तोपर्यंत वाट बघत तोपर्यंत मी राहा, बहुतेक असं आहे. विसरीन असं. अच्छा, ते तुझाच राहिलं होतं ते. गुड, मी आठवण करून दिली. बरं बोललायस तसं तू थोडा. प्रिय हेमंत, तू चांगला आहेस. तू एक दिग्दर्शक लेखक म्हणून तुझी प्रगती होताना मला दिसतीये. पण ह्या सगळ्यात तुझे पाय कायम जमिनीत रोवलेले हवेत. आपल्याला सगळं येतं असं ज्या क्षणाला तुला वाटेल त्या दिवशी बॅग भरायची आणि गावाला जायचं. कारण असं कधीही होत नाही की आपल्याला सगळ्यातलं सगळं येतं. चुका मान्य करण्याची तयारी पाहिजे, समोरच्याचं ऐकण्याची तयारी पाहिजे. जी आज तुझ्यात आहे, काल होती, पण उद्या असणं गरजेचं आहे. तर हे कधीही विसरायचं नाही.
बाकी आपण छान आहोत, आपण छान राहू. PS पोस्टस्क्रिप्ट, त्या मोबाईलमधनं डोकं वर काढलंस तर रोमॅन्टिक गोष्टींकडेच लक्ष जाईल. आणि रोमॅन्टिक गोष्टी म्हणजे बायकोच्या, इतर इंस्टाग्रामवरती बघणाऱ्या मुलींच्या नाहीत. धन्यवाद. प्रेम असंच राहू दे. आय रिअली लव्ह यू. तुझीच इंटू इन्व्हर्टेड कॉमास क्षिती. तुला एक मिनिट, तुला काय प्रश्न पडतो? मी मोबाईल मध्ये इतर मुली बघत असतो हे कोण इंस्टाग्राम. बघते तुझ्या मोबाईलमध्ये? नाही, इतर मुलींमधनं वेळ काढ म्हणजे काय म्हणायचंय? म्हणजे इतर मुलींमध्ये जे बघत असतोस ते इंस्टाग्रामवर चालू असतं सगळं. म्हणजे काही वेळेला तू कामाचं बघत असतोस, मी डिनाय नाही करत. काही वेळेला म्हणजे अगं बऱ्याच वेळेला कामाचं चालू असतं. ट्विटर, ते अजून पॉलिटिकल जगात काय चाललंय, आता महाराष्ट्रात काय चाललंय, तिथे ट्रम्प काय म्हणतायत वगैरे, हे सगळं बरोबर आहे. बरोबरीनं आज ह्या मुलीने, अरे काल हिने वेगळे कपडे घातले होते, आज वेगळा फोटो आला, लगेच फॉरवर्ड 4-5 मित्रांना, ह्या सगळ्यातनं वेळ काढलास तर थोडं रोमॅन्टिकही होता येईल. असं हळूच डोकावलेली आहे ती, कळलं? ते जे फॉरवर्ड DM नाही, त्याला काय वाटतं की त्याचे मित्र हे मला सांगत नाहीत, पण त्याचेच मित्र हे मला सांगतात. अरे कालच थोडक्यात काय तर या संपूर्ण इंटरव्ह्यू नंतर कळलेलं आहे की काही लोकांची मैत्रीच तोडली पाहिजे. बरं, जाता जाता मला सांगा, एक अनुरूप जोडपं व्हावं ह्यासाठी काही सूत्र आहे का तुमच्या मते, किंवा सुखी संसाराचं सूत्र? सूत्र असं नाही मला वाटत. प्रत्येक जोडी वेगळी आहे, प्रत्येक माणूस वेगळा आहे, त्याला वेगवेगळ्या पद्धतीने हाताळलं गेलं पाहिजे. पण आम्ही म्हणलं तसं की एकमेकांशी संवाद कायम ठेवला पाहिजे. आपल्या दोघांच्या मध्ये तिसरी व्यक्ती येता कामा नये कुठल्याच अर्थी. म्हणजे तिसऱ्या व्यक्तीने एकमेकांना सांगणं की तुला माहितीये का त्याचं हे चाललंय, किंवा त्यांनी काल असं केलं, हे आपण एकमेकांनाच सांगितलं पाहिजे. तेवढी ट्रान्सपरन्सी पाहिजे. आणि जोवर हे चालू राहील तोवर मला असं वाटतं की कुठलीच तिसरी शक्ती तुमच्यामध्ये येणार नाही आणि आयुष्य चांगलं राहील. सो संवाद ठेवला पाहिजे, खरं बोललं पाहिजे एकमेकांशी. जितकं तुम्ही स्वतःशी खरं बोलता तितकं तुम्ही तुमच्या पार्टनरशी खरं बोललं पाहिजे. त्यांनी खूप पेपर सोपा होतो. कदाचित त्या क्षणाला त्यावेळेला त्यात भांडणही होऊ शकतात कारण आपले मतं वेगळी असतात, पण इन द लॉंग रन इट रिअली हेल्प्स. ह्याची भीती नाही वाटत की आता मी ह्याला हे कसं सांगू किंवा हिला मी हे कसं सांगू. खरं बोलल्याने खूप पेपर सोपा होतो. आणि मित्र, जोपर्यंत तुम्ही एकमेकांचे सगळ्यात जवळचे मित्र आहात तोपर्यंत आयुष्य सुखी आहे. द मोमेंट यू स्टार्ट मेकिंग दिस होल थिंग, आता नवरा बायको, आता लग्नानंतर असं, की ते सगळं फार असं हे व्हायला लागतं. मित्र चांगले राहिलात की बाकी होतं सोपं. एवढ्या आपल्या छान गप्पा झाल्यात. द अनुरूप शो कडून तुम्हा दोघांना छोटीशी भेट. वाव, मला बघायचं, मी दाखवणार आहे कॅमेऱ्याला, पण मला नाही, बघायचं. तुम्हीच बघा, यांना माहिती. वाव, चष्मा. अरे वा, खूप छान. किती छान. थँक्यू. थँक्यू. इथे लग्न जमते आणि टिकते पण. येस, हेमंत, क्षिती, पुन्हा एकदा मनापासून आभार. तुमची आत्ताशी थोडीशी सुट्टी चालू झाली आहे आणि त्यात तुम्ही वेळ काढून आमच्यासाठी इथे आलाय, तर थँक्यू. मज्जा आली, खूप मज्जा आली. थँक्यू सो मच. खूप जास्त. आणि रुजुता, तुझ्याशी या निमित्ताने खूप गप्पा मारता आल्या मला खूप वर्षांनी. सो त्यासाठी तुम्हा सगळ्यांचं खरंच थँक्यू. आणि वा, नाईस. आता याच्यावरनं काही टिप्स घ्या. ते जे मगाशी तो एक मला सांगायचं राहिलं, ते पत्रात तो आय लव्ह यू असं म्हणाले, तेवढीच क्लिप मला प्लीज सेंड करा. घरात वाजवणार आहे मी रोज, त्याच्या लक्षात राहील. झालं बोल. घरात वाजत राहणार आहे. एवढं झाला होता शेवट, शेवट संपला होता हा इंटरव्ह्यू. संपलाच आहे. छान झालंय सगळं. फ्रेम बिम दिले, कुठे आता त्याच्यात तुमच्या घरात असं काय रेकॉर्ड वाजणं अपेक्षित आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट मधून कळवा. हे दोघं अजूनही भांडतातच आहेत. यांचा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला निश्चित कळवा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.